ऐकला त्यानंतर बालसुब्रमण्यम सर संदीप गावड एक आणखीन मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातलं गेली 20 वर्ष सातत्याने आम्हाला सहकार्य करतायत त्यांचा आवाज आज आपण ऐकला या मैदानाने आणि खरंच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि एक पॅनल म्हणून आपल्याला खूप आनंद होतो कारण 25व वर्ष सातत्याने ही स्पर्धा मानाची अभिमानाची स्वाभिमानाची कर्तृत्वाची आणि यशाची आपण ही स्पर्धा पाहतोय आणि यासाठी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे नक्कीच मी आभार व्यक्त करेन त्यांना शुभेच्छा देईन की तुमच्या प्रयत्नाला यश आलंय कारण एक छोटं वृक्ष आज वटवृक्षामध्ये त्याचं आपल्याला रूपांतर होताना पाहायला मिळतंय। आदरणीय नरेश पाटील प्राप्ती हॉटेल अग्रिकट्टाचे मालक या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं मी स्वागत करतोय। विशेष खरोखरच लाख मोलाची क्रिकेटची स्पर्धा आहे। रौप्य महोत्सवी हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय। टॉस जिंकलाय वसई कोळीवाडा टीमच्या कॅप्टनने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय जियांशी एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमला। दिपेशजी धिंडेकर हे संघ मालक म्हणून मला सध्या तरी असं वाटतं की भूमिका अदा करतायत। पहिलाच बॉल लोअर फुल टॉस बॉल लेग स्टंपच्या दिशेने आणि योग्य ती ट्रीटमेंट दिली। चेंडू लॉंग लेग पट्ट्याबाहेर सीमारेषेपार मिळतंय धावाचार। एनसीसी चषकातील शानदार दमदार वजनदार चौकार। चार धावांशी आपलं खातं उघडलं बॅटरने। माझ्यासोबत विजयजी पाटील जुडले जात आहेत। राष्ट्रभाषेमध्ये त्यांचं गोड आवाज तुम्ही ऐकलाय। ओ आता फ्लॅसी स्क्वेअर कट डीप पिच पॉइंट पट्ट्या बाहेर एक नाही दोन नाही तीन नाही सरळ 4 धावांकरता टोकलेला शानदार चौकार 4 रन्स। हे रिप्ले मध्ये आपण बघू शकताय वाट बघितली आणि त्याच्यानंतर हा फटका निवडलाय उजव्या हाताचा बॅटर रुपेश कोळी याने। लगातारच्या 2 चेंडूंमध्ये 2 चौकार त्यांनी या ठिकाणी ठोकलेले दिसत आहेत। विजयजी दोन्ही बॅटरनी चांगली सुरुवात केली आहे। 2 चौकार मिळत आहेत। धावसंख्या धावफळकावर लागली आहे जाते ती 8 धावा आणि पहिलं षटक टाकण्याकरता आयवन टेनिस क्रिकेट जगतामध्ये त्याचं सुद्धा एक मोठं नाव आहे प्रसिद्धी मिळवलंय 50+ खेळाडू। ओ आता पुन्हा एकदा वाट बघितली आणि वाट लावली 1 बाउन्स ओव्हर द रोप शानदार चौकार। लगातार 3 चौकार ठोकलेत बॅटरने आणि आता प्रश्नामध्ये टाकलं फिल्डिंग करणाऱ्या टीमला। हुकूमत सुरुवातीपासून गाजवतायत ते खेळाडू। विजय काय म्हणशील जे 3 स्ट्रोक तू पाहिलेच एक स्ट्रोक पॉइंटच्या दिशेने बघितला दुसरा 2 स्ट्रोक आपण स्क्वेअर लेग लॉंग लेग क्षेत्रामध्ये पाहिलेत। तो क्लास तो दर्जा काय असतो तो दाखवून दिला फलंदाजांनी आणि खरंच जबरदस्त फलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते। फलंदाज एका साईडला बघितला रुपेश कोळी टेनिस क्रिकेट विश्वामधील एक सुंदर नाव। कोळीवाडा नायगावच्या परिसरातील खेळाडू नेहमी चांगला खेळ आपल्याला पाहतो आणि आज मात्र फलंदाजी करत असताना रुपेश कोळी त्यांची स्पर्धा गेल्या वर्षी सुद्धा मला कळण्याची संधी दिली होती। एक दिवस नायगाव कोळीवाड्याच्या या संघाने त्याबद्दल त्यांचा आभार। शैलू अँड कंपनी यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे परंतु आपण बघितलं तर बॅटल मोठा आहे आणि बॅटल मोठा असल्यामुळे हा सामना सुद्धा मोठा होणार आहे। पुन्हा एकदा आलेला तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे। आयवन वय वर्ष 55 परंतु बघा खेळायचं हुस काय ऑफस्टंपच्या बाहेर यावेळी बघितलं जागा बनवली चेंडू दिला पाठवून एक्स्ट्रा कव्हरच्या वरून 4 धावांचा आणि मिलेंगे 4 तो हो जाएगा बेड़ा पार। कम ऑन डीजे बहुत ही बढ़िया क्रिकेट का माहौल। संदीप गावड़ जी हमारे साथ जुड़े हुए हैं। आज का दिन बहुत ही बेहतरीन दिन कहा जाएगा क्योंकि एक गांव एक टीम के माध्यम से आज सभी टीमें संघर्ष करती हुई दोपहर का सत्र है और अब सोए हुए लोग जागते हुए इस मुकाबले को देखेंगे। अर्थातच काही प्रेक्षक सुस्त झालेत आणि त्यांचे सुस्ती उडवणारे चौकार मैदानाच्या आतून येत आहेत। एक मात्र निर्धाव चेंडू टाकला गेलाय बघितलं तर 4 बॉलच्या समाप्तीनंतर 16 धाबा। ओ वेगाने फटका खेळायचा होता ताकदीचा वापर परंतु बॅटचा हलकासा झालाय स्पर्श आणि या विकेटनी वाढतोय फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष। विकेट डाऊन गॉन
धन्यवाद. आपण बघितलं तर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आगरी कट्ट्याचे मालक. धन्यवाद नरेशजी पाटील साहेब, तुमचं हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. तुम्ही सामना पाहताय दोन दिग्गज संघामध्ये. एका साईडला आपण बघितलं तर वसई कोळीवाडा आणि एका साईडला आपण बघितलं तर जियानशीस एकविरा स्पोर्ट नायगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. डिसिप्लिन पाहायला मिळालं. हे बघू शकता तुम्ही, गोलंदाजाने अपील केली नव्हती, परंतु बॅटरला ठाऊक होतं मी बाद आहे. आणि अशी कृती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ॲडम गिलक्रिस्ट या खेळाडूच्या आठवणी नेहमीच मला येत आहेत, जो 12 वेळा पंचांकडे आऊट मागत होता, कारण पंचांनी त्याला बाद दिलं नव्हतं. असा एक खेळाडू, डिसिप्लिन खेळाडू म्हणजेच ॲडम गिलक्रिस्ट, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड या खेळाडूंची सातत्याने आपल्याला आठवण येत असते. निश्चित अपन इस क्रिकेट के ऊपर भी बात करेंगे क्योंकि एबी डिविलियर्स मेरे सबसे फेमस क्रिकेटर रहे हैं. अब विराट कोहली फिलहाल फॉर्म में अच्छा खेल रहे हैं. रिंकू सिंह का नाम भी अब चर्चा में है. चर्चा होगी, ज़्यादा चर्चा करेंगे तो खर्चा भी होगा. सुबह की चाय और बड़े लोगों की राय बीच बीच में लिया करो, क्योंकि अच्छा क्रिकेट यहाँ पर देखने को मिलेगा. आए हुए तमाम दर्शकों का, खिलाड़ियों का फिर से एक बार तहे दिल से हार्दिक स्वागत. आप देख रहे हैं आज नारंगी ग्रामस्थ क्रीड़ा मंडल प्रेजेंट एनसी चषक 2024 का आज का छठा दिन. एक गांव एक संघ के फॉर्मेट में इस क्रिकेट को खेला जा रहा है. और देखो बेहतरीन क्रिकेट देखने को मिलता है. पहिला ओवर और 16 रन यहाँ पर पूरे हुए. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा लागल्यात. एक गडी बाद, 16 धावा. महत्वपूर्ण बॅटर बाद झालाय. पॉवर प्ले मध्ये त्याने आपली पॉवर दाखवली, परंतु तो शेवटपर्यंत विकेटवर उभा राहू शकला नाही. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय सतीश. हा सुद्धा एक विस्फोटक खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधून सुद्धा आपण मोठे फटके बघू शकतोय. वळी आपण दुसऱ्या षटकाकडे, कारण बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंच मैदानाच्या आतून देत आहेत. निश्चित बैटिंग पावर प्ले पहले ही अच्छी बैटिंग की है. पहले ओवर में 16 रन आए हैं. जो रन चाहिए वो यहाँ पर आते हुए जियानशी एकविरा स्पोर्ट नायगांव के लिए. नायगांव टीम के बारे में कहना चाहूँगा, उन्होंने भी बहुत अच्छा क्रिकेट खेला है, लेकिन सामने वाली टीम वसई कोलीवाड़ा वो भी उतनी स्ट्रांग है. मतलब यहाँ पर 50-50 वाला मामला है. जैसे तुकाराम कहते हैं ना कि ये मामला जो है ना 50-50 वाला है, ये स्वीट एंड मीठा वाला मामला है, ये कभी कोई खुशी कभी गम वाला मामला है, कभी नायक कभी खलनायक वाला मामला है. कुछ भी हो सकता है. नायक तो यहाँ पर अनिल कपूर था, खलनायक कौन था तो संजय दत्त था. इस मुकाबले में नायक कौन बनेगा, खलनायक कौन बनेगा, ये भी देखने वाली बात होगी. 16 रन, एक विकेट के नुकसान पर पहला ओवर इस समय, दूसरा ओवर इस समय चलता हुआ. यहाँ पर देखिए गॉडसन, एक टेनिस क्रिकेट का बड़ा नाम. गॉडसन वसई कोलीवाड़ा की खिलाड़ी. और अगली गेंद फिर से एक बार बॉलिंग मार्ग पर ऑफ स्टंप के बाहर वाइट यॉर्कर डालने का प्रयास. और यहाँ पर देखिए वाइट आता हुआ, एक रन और बढ़ता हुआ. अच्छा क्रिकेट. यस, परंतु इथे लाईन आणि लेंथ बिघडली ती गोलंदाजाची. पहिलाच बॉल त्याचा आउट स्विंग होतोय आणि जास्त बाहेर असल्या कारणानं पंचाने त्या चेंडूला वाईड घोषित केलाय. अतिरिक्त धावण्याची धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. पुढचा बॉल 17 रन. देखिए यहाँ पर फिर से एक बार अच्छी गेंद. देखो ऑफ स्टंप के बाहर, देखो अच्छे गेंदबाज जो होते हैं ना संदीप सर, वो हमेशा मेरिट के हिसाब से गेंदबाजी करते हैं. मतलब जैसे भारतीय टीम के लिए भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, इनकी बात करेंगे तो ऑफ स्टंप के बाहर आप ज्यादा से ज्यादा गेंदे डालिए. हो सकता है आपको विकेट मिले ना मिले, लेकिन बल्लेबाज को तकलीफ जरूर होगी. और वही यहाँ पर बल्लेबाज करते हुए ऑस्टन फिर से एक बार बॉलिंग राइट आर्म और विकेट यहाँ पर आते हुए ऑफ स्टंप के काफी बाहर. इस बार फिर से एक बार अंपायर मतलब जुड़ेंगे. बार बार आप करेंगे दिशाहीन गेंदबाजी. आप हर गेंद के ऊपर इस तरह गेंदबाजी करोगे तो आपकी टीम को खतरा होगा. खतरा होगा मतलब आप देखोगे मुश्किलें बढ़ेगी. कहते हैं ना मुश्किलें में आदमी अकेला चलता है तो सफलता में सारी दुनिया उसके साथ चलती है. ये मुश्किलें यहाँ पर बढ़ेगी. यदि आप अच्छी गेंदबाजी करोगे तो आपकी टीम को फायदा होगा. संदीप सर. या अगदी बरोबर. संकट जर आलेत, मात्र त्या संकटांवर जिद्दीने तुटून पडायला पाहिजे. जसं आपण मागच्या मॅच मध्ये बघितलं, काय मॅच होता. नक्कीच पराभवातून माणूस कधी संपत नसतो, मात्र त्यांनी प्रयत्न करायचे सोडले तर नक्कीच संपतो. यावेळी बघा प्रयत्न कोण करतंय. यावेळी करण्याचा प्रयत्न जागेवरून आणि आपण बघितला दांडी गुल दांडी गुल. बॅटचे इनर एज लागलंय आणि थेट चेंडू यष्ट्यांची भेट घेतोय. म्हणजे प्ले डाऊन स्वरूपात ही विकेट मिळाली फिल्डिंग करणाऱ्या टीमला. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 18 धावा. 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. कमबैक करते हुए यहाँ पर आप देखिए एकविरा नायगांव की टीम अच्छा बल्लेबाजी कर रही थी, लेकिन देखिए विकेट गिरते हुए. और अब जो खिलाड़ी आउट हुए हैं विशाल, नवीन बैटर जो गेलाय तो सनी बोकाळे गेलाय. देखिए यहाँ पर एक्शन रिप्ले देखिए. गेंद आखिरी बल्ले के किनारा लेते हुए विकेट के ऊपर गिरती हुई, विकेट का पतन होता हुआ विशाल का. यहाँ पर थोड़ी सी जल्दबाजी कर रहे हैं.
नायगांव के खिलाड़ी को क्या करना है कि पहले ओवर में रन आए हैं, किसी एक खिलाड़ी को वहां पर जगह लेना है और रुकना है, लेकिन रुकने का नाम नहीं ले रहे, लेकिन अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने को मिलती हुई। यहाँ पर देखिए 60 रन 50-60 रन बनते हैं ना, तो ये मुकाबला बहुत ही संघर्षपूर्ण मुकाबला होगा। हार और जीत के बीच में कुछ फासला रहेगा तो ही इस मुकाबले में मजा आने वाला है। बहुत ही अच्छा मुकाबला है। आणि याचं कारण की बॅटिंग करते सध्याची टीम, त्या टीम मध्ये चांगले गोलंदाज आहेत, फिरकीपट्टू आहेत, वेगवान गोलंदाज आहेत, स्विमर आहेत, म्हणजेच परिपूर्ण अशी टीम आहे एकविरा स्पोर्ट्स नायगाव। सध्या जयंशी 11 या नावाने ती खेळते। 18 रन 2 विकेट के नुकसान पर, इसलिए कहते हैं मुश्किलों को आना पार्ट ऑफ लाइफ है, लेकिन मुश्किलों से बाहर निकलना आर्ट ऑफ लाइफ है। आपकी कला यहाँ पर पेश करनी पड़ेगी। कोई भी खेल हो, खेल में आप तक दमछम नहीं दिखाओगे तब तक आप कामयाब नहीं हो पाओगे। इसीलिए कहते हैं क्रिकेट में और बहुत सारी चीजें यहाँ पर आएगी। अगला गेंद, ओहो कमाल की गेंद, देखिए टिप्पा करने के बाद विकेट कीपर के गोद में जाते बेबिंदी गेंद आएगी। दबाव बढ़ेगा, हौसला बढ़ेगा तो घोसला बनेगा, और घोसला बनेगी तो मैच बनेगी। बहुत ही कुशल मोमेंट। देखिए ये गेंद बहुत अच्छी थी संदीप सर, टिप्पा खाने के बाद गेंद तेज गति से निकलती हुई विकेट कीपर के हाथ में, और जब जब आप देखोगे बिंदे गेंदे आएगी, दबाव बल्लेबाज के ऊपर आएगा, और दबाव जब आएगा तो दबाव में कोई बिखरेगा या तो दबाव में कोई निखरेगा। इस बार जियांशी 11 स्पोर्ट टीम, ओहो ये देखिए दिमाग के बत्ती को जलाया है, सिंगल को पूरा किया है। जब हमारे घर में मेहमान आते हैं ना, तो उनका हम जिस तरह से स्वागत करते हैं, उस तरह का स्वागत इस गेंद का किया है अतिथि भव। यस, फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला कळून काढलं, शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली। एका धाव्याच्या मदतीने 2 गडी बाद, धावसंख्या 19। दुसऱ्या षटकात अजूनही 2 चेंडू शिल्लक दिसत आहेत। काय रणनीती असेल बॅटिंग करताना, आणि योग्य ते लक्ष समोर डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे। आम्हाला 70 रन्स बनवायचे आहेत, आम्हाला 65 प्लस धावसंख्या बनवायची आहे। हे जर लक्ष डोळ्यासमोर ठेवलं ना, तर त्या धावा होऊ शकतात। नक्कीच नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडून उसणं मिळत नाही, ते स्वतःला निर्माण करावं लागते, आणि त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल। यावेळी बघितलं तर 19 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद। चांगला चेंडू होता, आपण बघितलं सिंगल मध्ये परावर्तित केलंय, सिंगलच्या साह्याने धावाची गती वाढली, धावसंख्या आपण बघितली 20 धावा, 2 गडी बाद, षटक क्रमांक दुसरं। एका साईडला सतीश, एका साईडला सनी, असे 2 फलंदाज मैदानावरती आपण बघतोय। एकविरा स्पोर्ट्स म्हणजे एकाच जियांशी 11 या संघासाठी खेळताना पाहायला मिळतात। आजच्या दिवसातील खूप मोठा सामना आणि खूप मोठं व्यासपीठ या NCC नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालंय। संधी वारंवार येत नसते, त्याला संधी मिळते तो नशिबान असतो, संधी निर्माण करतो तो बुद्धिमान असतो, आणि संधीचं सोनं करतो तो कर्तृत्ववान असतो। ती संधी तुम्हाला निर्माण करावी लागेल। उलटा चेंडू, यावेळी चेंडू वरती केलाय हमला, आणि चेंडू गेलाय, चेंडू नाही थांबला, चेंडू गेलाय सीमा रेषा पार पार पार, षटकार। क्या बात है विजय। थँक्यू डीसे। इथे चुकीला माफी नाही, कारण लेग स्टंपच्या दिशेने फुल टॉस बॉल दिलाय, ऑफ स्टंपवर चांगला पावित्रा बनवला, आणि ह्या चेंडूला भिरकावून दिलं लॉंग लेग क्षेत्रामध्ये बॅटरने। 6 धावांच्या मदतीनं 2 षटकं सुद्धा समाप्त होत आहेत। 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना जियांशी 11 नायगाव टीमची धावसंख्या झाली आहे 26 धावा। 13च्या सरासरीने 26 धावा जियांशी एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमच्या बनल्यात। विजय, 13ची सरासरी आहे, मला वाटते सध्याच्या घडीला योग्य सरासरी आहे। नक्कीच उघडा डोळे पहा नीट, कारण ही स्पर्धा आहे सुपरहिट, आणि तुमच्यासाठी सुपरहिट स्पर्धा आयोजन केले नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ त्यांचे अभिनंदन करून तेवढं कमी आहे, कारण गेली 17 वर्ष त्यांनी आम्हाला सुद्धा संधी दिली, एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला, आणि त्यामुळे मी सुद्धा एक त्या परिवाराचा घटक असा स्वतःला समजतो, आणि त्यामुळे खूप आनंदाचा क्षण आहे। कारण आम्ही गेली 3-4 वर्ष झाली विचार करतो की हे 25 वर्ष कधी येईल, आणि शेवटी बघता 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 25व्या वर्षामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली। तिसरं षटक मार्गस्थ आहे, संदीपजी गावड आपल्याशी जोडले जातील। वेलकम बॅक। पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचा, खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचा आम्ही NCC चषक 2024 मध्ये स्वागत करतोय। फुल लेंथ चेंडू टाकलाय, बॅटिंग क्रीज मध्ये ऑफ स्टंपच्या बाजूला चेंडू टाकलाय गोलंदाजाने, आणि आलेला गोलंदाज जर आपण पाहिला तर अर्थातच एक चांगला गोलंदाज आहे या टीमचा। ॲरॉन हा खेळाडू गोलंदाजी मार्गावर युवा खेळाडू आहे, आणि त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली गेली आहे। ओ स्लॉक करायचं होतं मिड विकेट आणि स्कोर लेगच्या दिशेने, परंतु चेंडू आणि बॅटचा काही समन्वय होताना दिसत नाही। विजय, रोखलं जात आहे, मोठे फटके खेळण्याकरता या ठिकाणी उत्सुक तर आहेत, परंतु चेंडू अप्रतिम टाकले जात आहेत।
निश्चित बहुत ही बढ़िया गेंद थी। यहाँ पर देखिए सोचना पड़ा बल्लेबाज को। इसीलिए कहते हैं रोज मोबाइल में स्टेटस बदलने से अपनी जिंदगी नहीं बदलती, जिंदगी बदलने के लिए खुद का स्टेटस होना जरूरी है। यहाँ पर स्टेटस अपना है तो आप कुछ भी कर सकते हो। बघूया, अगदी बरोबर आहे, या गोष्टीशी मी सुद्धा सहमत आहे। धावसंख्या 26 वर 2, पुढचा बॉल। ओ, स्कोअर कटचा फटका खेळायचा होता बॅटरला, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा हा चेंडू आहे आणि जयप्रकाश यांच्याद्वारे हा वाईड बॉलचा इशारा आलाय। अतिरिक्त धावा म्हटलं तर क्रिकेटमधील हे बोनस गुण आहेत आणि त्या बोनस गुणमुळेच धावसंख्या वाढताना आपल्याला दिसून येतोय। स्कोर इज 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट। 2 गडी बाद 27 धावा। आता सुद्धा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला छेडलंय, ऑन साइडला खेळून काढलाय, एक धाव मिळाली। काऊ कॉर्नर मधून फेकीच येईपर्यंत एकाच धावेवर ते संतुष्ट होत आहेत। एक धाव फार मोलाची आहे, लाईफ लाईन असं म्हटलं जातं प्रत्येक धाव संख्येला, आणि ती लाईफ लाईन इथे पूर्ण होत आहे। नक्कीच संदीप सर, आपण बघितलं क्षेत्र कुठलंही असो कष्टाला पर्याय नाही आहे, आणि कष्ट जर प्रामाणिक असेल ना तर तुमच्या यशालाही पर्याय नाही आहे। यावेळी कष्ट प्रामाणिक करावे लागतील दोन्ही संघाला। नेहमीच या गोष्टींची चर्चा, उल्लेख आपण करत असतोय, मोटिवेशन करत असतोय, मोटिवेट करत असतोय अनेक खेळाडूंना। ऑन साइडला लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट आणि स्कोअर लेग ठेवलाय। फुल टॉस बॉल इनटू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर, फॉरवर्ड स्कोअर लेग पट्ट्या बाहेर, 1 बाउन्स, चौकार। आहे म्हणूनच विजय कुठलाच खेळाडू कधीच मोठा नसतो। ज्यावेळेस तो प्रत्यक्षात आपली गुणवत्ता सिद्ध करतो ना त्यावेळेस तो मोठा होत असतोय। आपण नेहमीच खेळाडूंना काही ना काही उपमा देत असतोय। नक्की स्वतःला सिद्ध करा, तुम्ही आपोआप प्रसिद्ध व्हाल। आणि म्हणूनच म्हटलं जातं की एखादा करोडाचा हिरा जरी अंधारामध्ये तो गहाळ झाला तर त्याला शोधण्याकरता उपयोगी पडलेली 5 रुपयाची मेणबत्ती हिला महत्त्व आहे। वेळेवर उपयोगी पडणारी जी वस्तू आहे ती मौल्यवान आहे। इथे हा खेळाडू मौल्यवान आहे। संकटामध्ये असताना संकटामधून तो संघाला बाहेर काढताना दिसतोय। अहो, वाईड बॉलचा इशारा आलाय, कारण बघायचं झालं तर फलंदाजाची उंची मोजणारा चेंडू होता। एक बाउन्सर चेंडू टाकलाय आणि त्याचा फायदा झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमला। स्कोर मूव्स ऑन 33, 33 वर 2 गडी बाद। 33 रन अब तक बने हैं 2 विकेट के नुकसान पर। काफी अच्छा मुकाबला इस समय चलता हुआ, कड़ी धूप में चला कड़ा संघर्ष है मुकाबला। जितना कठिन संघर्ष होगा जीत भी उतनी शानदार होने वाली है। आयो तमाम दर्शकों का फिर से एक बार मैं विजय पाटिल यहाँ पर हार्दिक स्वागत करता हूँ। बहुत ही अच्छा मुकाबला इस समय चलता हुआ। पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार। बघूया त्याचा हा पुढचा चेंडू कसा असेल। फुल लेंथ बॉल, चेंडू ऑन साइडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या दिशेने जातोय। क्षेत्ररक्षक फंबल होतोय, त्याचा फायदा उचलला गेलाय। विकेटवर पळून 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही बॅटर। 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फुलली, धावसंख्या बहरली, धावसंख्येला गती मिळाली। धावसंख्या 2 गडी बाद 35 धावा। 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर या 35 धावा झालेल्या आहेत। अजूनही एक चेंडू शिल्लक आहे, याचा अर्थ सध्या तरी सरासरी योग्य आहे। पुढचा बॉल या षटकातील शेवटचा बॉल असेल। ऑफ साइडच्या दिशेने फ्लाय स्लिप आहे, शॉर्ट पॉइंट कव्हर, आणि फ्लाय स्लिपच्या दिशेने हा जेल उडालाय। फलंदाज होतो इथे फेल। बॅटिंग करणाऱ्या टीमला तिसरा धक्का, 3 गडी बाद, धावसंख्या 35। सतीश के ऊपर काफ़ी जिम्मेदारी, क्योंकि सतीश के पास वो क्षमता है। इसीलिए कहते हैं कि क्वांटिटी से ज़्यादा क्वालिटी महत्वपूर्ण है। देखो आप देखोगे तो जूतों में बाटा, नमक में टाटा और जियो का डेटा बहुत यूज होता है, क्योंकि ये क्वालिटी है। और क्वालिटी आपके पास रहेगी तो आपको कभी भी क्वांटिटी की जरूरत नहीं पड़ेगी। अब यहाँ पर सतीश की बात करूँ तो उनके पास काफ़ी जिम्मेदारी है, काबिलियत है, और काबिलियत के साथ वो बल्लेबाजी कर सकते हैं। रन संख्या 35 आणि विषय 35 धावा झालेत। अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत। लाख मोलाच्या क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये बघायला भेटत आहेत, आणि येणाऱ्या 28 फेब्रुवारी ते 3 मार्च रोजी आणखीन एक लाख मोलाची क्रिकेटची स्पर्धा कामन नगरीमध्ये तुम्ही बघणार आहात। आयशा कप 2024चा तो रणसंग्राम रंगणार आहे। या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असेल 10,94,000 रुपये, द्वितीय पारितोषिक असेल 5,94,000 रुपये,
तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक सुद्धा त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मॅन ऑफ द सिरीज म्हणून 4 व्हीलर गाडी असेल, उत्कृष्ट फलंदाज म्हणून 2 व्हीलर गाडी पाहायला मिळेल, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सुद्धा बाईक पाहायला मिळेल आणि बेस्ट फिल्डर म्हणून सुद्धा बाईक पाहायला मिळेल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण बघितलं तर रणजित किनी साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या व्यासपीठावरती आपण पाहतोय मॅन फ्रॉम जुचंदर ज्यांच्या माध्यमातून खूप मोठी टुर्नामेंट सुद्धा आपण पाहतो. संदीप नक्कीच विश्लेषण करतील त्यांच्याबद्दल. अगदी बरोबर, आपण ती चर्चा करूया. सध्या मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे. कुमार रणजित प्रकाश किंडे साहेबांचं अतिथी कक्षाच्या दिशेने आगमन झालंय. येणाऱ्या 3 एप्रिल आणि 7 एप्रिल या दिवसांमध्ये तुम्ही रजनी क्रिकेटची स्पर्धा बघणार आहात. भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा असेल आणि त्याचे मुख्य आयोजक सध्या अतिथी कक्षामध्ये विराजमान आहेत. वेलकम सर. आम्ही आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून नारंगी क्रीडा मैदानावर स्वागत करतोय. निश्चित 36 रन यहाँ पर बने हैं. 3.1 का खेल अब तक हुआ है. यहाँ पर देखिए गेंदबाजी के लिए फिर से नए गेंदबाज आते हुए अगली गेंद फिर से एक बार ये गेंद ऑफ स्टंप के बाहर और क्या बढ़िया चौका कवर के ऊपर से खेले के इस गेंद को 4 रन मिलते हुए बहुत तेज तरह 4 रन आए. संदीप आना चाहिए रन और रन आते हुए यहाँ पर अब संघर्ष करो सतीश. एक तरफ विवेक है, सतीश तो नॉन स्ट्राइक एंड पे थे, विवेक के बल्ले से यहाँ पर 4 रन मिले. बहुत ही बढ़िया शॉट, जैसे टाइमिंग बहुत बढ़िया था और एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद को भेजते हुए 4 रनों के लिए मिलेंगे चांस तो हो जाएगा बेड़ा पार. 4 रनों के 7 रन से 40 रन 3 विकेट के नुकसान पर हम यहाँ पर देख रहे हैं जेएनसी 11 मतलब एकवीरा स्पोर्ट नायगांव की टीम यहाँ पर संघर्ष करती हुई. दोनों की टीम में एक विद्यमान मुकाबला चलता हुआ. बहुत ही बढ़िया क्रिकेट यहाँ पर देखिए फिर से एक बार ओ ब्लॉकल गेंद थी. इस बार देखो आप मिड ऑन की दिशा में खेला है, सिंगल पूरा किया, डबल के लिए दौड़ते हुए यहाँ पर देखना होगा. ओहो और क्या रनिंग बिटवीन द विकेट है. टालिया की वो 4 जहां सिंगल था उसको डबल में कन्वर्ट किया. 2 रन तेज गति से बनते हुए हर रन मोती पर न होगा. रन संख्या देखिए 42 रन 42 रन अब तक बनते हुए. जब जब रन बढ़ते जाएंगे दबाव बढ़ता जाएगा वसई कोलीवाड़ा की टीम के ऊपर और संघर्ष और बढ़ता जाएगा. कहते हैं यहाँ पर लड़ना होगा, झड़ना पड़ेगा और तब जाके आप जीत की किनार तक पहुंच सकते हो. अगली गेंद फिर से एक बार बॉलिंग मार्क पर तैयार. ओ इस बार उठा लिया है, उठा लिया है, उठा लिया है. पक्का 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 कैलाश पाटिल बोलते हैं लगाया छक्का. खलीवली कहा मची है वसई कोलीवाड़ा के तामे में क्योंकि छक्का आ गया नायगांव के पक्ष में. क्या बेहतर छक्का मारा, पक्का 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 और लगाया बल्लेबाज ने बेहतर छक्का. छक्के के साथ रनों के रफ्तार को बढ़ाते हुए रन संख्या 48 रन 3 विकेट के नुकसान पर अब गाड़ी पम पम करके आगे निकल रही है यहाँ पर नायगांव एकवीरा की. बहुत ही बढ़िया क्रिकेट यहाँ पर चलता हुआ. देखो तेज क्रिकेट. अब थोड़ा सा सिंगल डबल न लेते हुए अब यहाँ पर आक्रमण किया है. आक्रमण होगा तो जाके मुकाबला और रोमांचित होगा. ये गेंद दिशा से भटके तो मिलेंगे फटके. 1 रन और बढ़ती हुई. वाइट का इशारा आता हुआ 49 यहाँ पर 3 विकेट के नुकसान पर पहली बार बल्लेबाजी करते हुए एकवीरा स्पोर्ट नायगांव की. हौसला बढ़ेगा, हौसला बढ़ेगा तो घोसला बनेगा, घोसला बनेगा तो मैच बनेगी. जहीर भाई सुन रहे हैं, जहीर भाई का भी मौका मिलेगा भाई. जहीर भाई 24x7 कमेंटेटर है हमारे, सबसे बेहतरीन कॉम. आने वाले समय में 1-2 साल में इनका भी नाम काफी बड़ा होने वाला है. जहीर भाई का मेहनत कर रहे, संघर्ष करना पड़ेगा, मेहनत तो सबको करना पड़ेगा. देखो अभी चाय का आनंद ले रहे जहीर भाई. बहुत बढ़िया क्रिकेट. 49 3 विकेट के नुकसान पर ऑफ स्टंप के बाहर यहाँ पर खेलने का प्रयास किया. जरूरत नहीं थी चीजों की क्योंकि वाइट आराम से मिल सकता था, लेकिन देखिए संतुलन खराब हो गया और यहाँ पर देखिए विकेट का पतन होता हुआ. कम ऑन डीजे. आरके इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय सन्मान्य कुमार रणजित प्रकाश किनी या ठिकाणी उपस्थित आहेत. एक युवा समाजसेवक म्हणून त्याने आज पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यामध्ये आपली छाप सोडलेली आहे. अर्थातच त्यांच्याद्वारे 3 एप्रिल ते 7 एप्रिल या 5 दिवसात रजनी क्रिकेटचा रणसंग्राम आरके ट्रॉफी रंगणार आहे. अजिंक्य स्पोर्ट्स मैदानावर ही क्रिकेटची स्पर्धा असेल. इस्माईल शेख क्रिकेट मैदानावर ही क्रिकेटची स्पर्धा असेल. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असेल 1,50,006 रुपये.
द्वितीय पारितोषिक असेल 75,006 रुपये, तृतीय पारितोषिक असेल 35,006 रुपये आणि चतुर्थ पारितोषिक असेल 35,006 रुपये. ह्या स्पर्धेला एक गाव एक संघांमधून आपल्याला बरेचसे संघ खेळताना दिसतील. वळूया आपण पुन्हा एकदा मॅच कडे. अगली गेंद, ओ इस बार उठा लिया, गेंद हवा में है. यहाँ पर देखिए खिलाड़ी मौजूद, गलती नहीं करेंगे. विकेट और गिरता हुआ, और गिरता है विकेट तो मधुर संगीत भी आएगा साथ में. चार षटकं या ठिकाणी समाप्त झालेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावर धाबा लागल्या जात आहेत. 5 गडी बाद 49 धाबा. अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत. निमेश सामदने हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता गेलाय. एक काळ असा होता की त्यांचे पिताश्री मोरेश्वर सामदने टेनिस क्रिकेटमध्ये रन मशीन म्हणून ओळखले जायचे. आणि असं विचार जर आपण केला या इनिंगचा, जर प्रोजेक्टेड स्कोअर जर आपण पाहिला तर ह्याच रन रेटने जर पुढे गेलेत तर 74 धावसंख्येपर्यंत ते मजल मारू शकतायत. हेमेंद्र आमच्यापर्यंत ही संपूर्ण माहिती देत आहेत. एक चांगले क्रिकेटर्स म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय आणि चांगले समालोचक म्हणून सुद्धा चांगलं काम त्यांनी केलंय. हेमेंद्र मांगेला. होळी आपण मॅच कडे. नवीन बॅटर स्ट्राईक इन कडे तर सतीश आहे जो विध्वंसक रूप धारण करू शकतोय. गोलंदाज तयार. ॲरॉन याचा हा बॉल फुल टॉस बॉल वर चढवलाय इथे हल्ला, परंतु लॉंग लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात. त्याच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज होतो फेल. लागलाय 6वा धक्का. 6 गडी बाद. धावसंख्या 49. चित्र टिपतायत. खूप चांगली क्वालिटी आपल्याला डीबीएन या यूट्यूब चॅनलची पाहायला मिळत आहे. यूट्यूब चॅनल म्हटलं तर सुरुवातीला 14 फेब्रुवारी 2005 साली आविष्कार झाला. यूट्यूब चॅनल्स हे दुनियामध्ये आले आणि त्याच्यानंतर आज क्रिकेटच्या दुनियामध्ये सर्वात प्रथम www.tenniscricket.in संतोषजी नाणेकर यांना ओळखलं जातं, ज्यांची आपण क्रिकेटची साईट बघितली. आणि आज यूट्यूबद्वारे भरपूर खेळाडू खुश असतात. त्यांना प्रसिद्धी मिळते, पैसा मिळतोय आणि ओळख सुद्धा बघायचं झालं तर मिळतंय. विषय हा नक्की दमदार भरोसामन नेटवर्क म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, म्हणजे डीबीएनची टीम नेहमीच रेडी असते. काल 3 डिसिजन फसले होते, परंतु 3 डिसिजन व्यवस्थित पार केले. त्याबद्दल डीबीएनचे टीमचे आभार व्यक्त करतो. खूपच चांगलं आयोजन. संदीप, मी गुजरातच्या परिसरात जेव्हा दमन वापीला टुर्नामेंट करतो ना, तिथे सुद्धा ही टीम नेहमी असते. कारण चांगलं कार्य यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळी बघा चेंडू ऑफस्टंपच्या पुन्हा एकदा बाहेर. ती चुकी करतायत. वाईट असे होईल असं वाटत असताना बॅटची हलकी कड घेत असताना चेंडू सिंगलसाठी पूर्ण परावृत्ती होतो. 50 धावसंख्या आपण बघितली तर 50. काम 50 बन गया है. 6 गडी बाद 50 धाबा 4.2 बॉलच्या समाप्तीनंतर झालेल्या आहेत. जियांशी एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमच्या वसई कोळीवाडा संघाविरुद्ध टॉस जिंकून वसई कोळीवाडा टीमच्या कॅप्टनने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय जियांशी एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमला आणि आता 6 गडी बाद 50 धाबा झालेल्या आहेत. अजून या 5व्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. निमेश स्ट्राईक इन कडे उभा आहे. ओ शॉर्ट बॉल, चेंडूला उडवले लॉंग लेग पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार. मिळत आहे धाबा 4. कणकणीत चौकार. काय चांगला फटका.
मॅनची तारीफ मी करेन. संपूर्ण जे आजूबाजूचे चित्र, जे काही दृश्य आहेत, जे काही प्रेक्षणीय स्थळं आहेत, ते सुद्धा टिपले जात आहेत. धावसंख्या 4ने पुढे सरकताना धाव फळकावर धाबा लागले जात आहेत. 6 गडी बाद 54 धाबा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. निमेश चांदणे टेनिस क्रिकेट व्यतिरिक्त लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा त्याला मी T20 मॅचेस खेळताना बघितलाय. तो हा खेळाडू. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल वर चढवलाय हल्ला आणि तितकंच चांगलं एफर्ट दिलंय फिल्डरने. वॉट अ स्ट्रॉप. अतिशय चांगला प्रतिसाद, 100% योगदान दिलंय. काय म्हणशील या फिल्डिंग बद्दल? 2 धावा तर मिळाल्या, धावसंख्या 56. विजय नाही काय सुपर फिल्डिंग मात्र पाहायला मिळाली. असं वाटत होतं जवळजवळ 4 धावा त्यांनी नक्कीच अडवल्या. जीवांच्या आकांक्षाने मात्र शेवटच्या अंतिम क्षणाला तो चेंडू अडला गेला. सुपर फिल्डिंग. क्वालिटी काय असते पुन्हा एकदा दाखवून दिलंय या खेळाडूने. आणि म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये काही घडू शकते आणि म्हणून क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ बदलायला टाइम लागत नाहीये. या पुन्हा एकदा विजय आमच्यासोबत जुडले जात आहेत चर्चा करता. सरळ बॅटने हलक्या हाताने कळून काढला. चेंडू मिडॉन मध्ये आलाय. 1 धाव पूर्ण केली. डीप मिडॉन मधून शतरक्षक चेंडूला उचलेपर्यंत एकाच धावेवर त्याला समाधान आता मानावं लागतंय. स्कोर मूव्स ऑन 57 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट इन द 5th ओव्हर. या 5व्या षटकातील 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धाव फळकावर धाबा तर बनतायत. अजून एक डोक्यामध्ये घ्यावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. शेवटच्या षटकामध्ये 10 ते 15 धावा यायला हव्यात. 2 दिग्गज संघ आमने सामने लढत आहेत. एका बाजूला वसई कोळीवाडा आणि दुसऱ्या बाजूला जियांशी एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीम. दिपेशजी धिंडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आता कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला कळून काढला. 1 धाव मिळवली. लक्ष्मण या खेळाडूने स्ट्राईक तो स्वतःकडे ठेवतोय कारण कदाचित त्याच्या मनामध्ये विचार असेल स्लॉग ओव्हरमध्ये मोठी धावसंख्या बनवण्याचा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागले जात आहेत. 6 गडी बाद 58 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. नारंगी मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम NCC चषक 2024. RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कुमार रणजित प्रकाश केणे साहेबांचा स्वागत आणि सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मंडळाचे अध्यक्ष महेश मांगेला सरांना तुम्ही बघतायत. योगेश घरत आमच्यापर्यंत हे माहिती देत आहेत. या मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान होतोय. आणि एक खेळाडूंना मदतीचा हातभार देणारं व्यक्तिमत्व राजेश पाटील यांच्या हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. मायेची ऊब देणारी शाल तुम्ही बघू शकतायत. स्क्रीनवर दाखवलं जाते. राजेश पाटील यांना मंडळाचे अध्यक्ष महेश मांगेला हे मोमेंटो देताना दिसत आहेत. आणि RK म्हटलं तर आता एक ब्रँड बनलाय. पालघर जिल्हा, ठाणे जिल्ह्यातील एक नामवंत युवा समाजसेवक म्हणून ज्याने आज स्वतःला प्रसिद्ध केलंय. लोकांनी त्याला ही उपाधी दिलंय. असं हे व्यक्तिमत्व, गोर गरिबांना नेहमीच मदतीचा हातभार देणारं व्यक्तिमत्व, त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी पार पडलाय. ओळूया आता शेवटच्या षटकामध्ये काय घडामोडी घडत आहेत. आवाज ऐकूया विजय पाटील सरांचा. अगली गेंद एरन की. ये यहाँ पर उठा लिया, उठा लिया, उठा लिया, उठा लिया. गेंद जाती हुई यहाँ पर देखो 6 रन के लिए. चेंडूवरती केलाय हमला आणि चेंडू नाही थांबला. अशा प्रकारचा फटका आपण पाहिला. 6 धावा षटकार. काय कडक. वर स्कोर मुझॉन 64. 64 धाबा. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. विजय अर्जुन मानकर देखिए फिर से एक बार पहले गेंद के ऊपर कड़ा प्रहार स्ट्रेट ड्राइव के रूप में 6 रन आते हुए और बहुत ही बढ़िया क्रिकेट देखने को मिलता हुआ. रन से क्या आप यहाँ पर बहुत ही तेज गति से बढ़ते हुए 64 रन यहाँ पर देखिए. यहाँ पर देखिए फिर से एक बार प्रत्येक चेंडूवर खेळण्याचा प्रयास बॅटर करतात कारण त्यांना ठाऊक आहे आता 4 फक्त चेंडू फिर से उरले. एक बार. मोठे फटके खेळावे लागतील. धावसंख्या 64.
बाबू शेठ आचोळे यांच्याकडून 2 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. हो यावेळी बिग 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 चेंडू गेलाय सीमा रेषा पार 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 पार. धावा लागल्या जात आहेत त्या 70. जे आपण एक डोळ्यासमोर लक्ष ठेवलं होतं विजय आणि बॅटरने सुद्धा तेच लक्ष ठेवलं होतं की 70च्या पार आम्हाला जायचं आहे आणि सध्या 70 प्लस धावसंख्या पाहायला मिळेल आपल्याला कारण अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. अगली बार फिर से एक बार देखो मोमेंटम बना हुआ है किसकी तरफ बनेगा ये भी देखने वाली बात होगी. एक बार फिर से एक बार उठा लिया है गेंद जाती हुई रम पम षटकार. ही गोलंदाजाने 2 वेळा चुकी केली कारण डायरेक्ट स्लॉट मध्ये चेंडू त्याचे दोन्ही पडताना दिसले आणि बॅटर त्यावेळेस आक्रमक होताना दिसलाय. षटकारा मागून षटकार आलेत. धावसंख्या 6 पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे ती 76 धावा. 6 गडी बाद 76 आणि आता मात्र मॅच मध्ये रंग भरलाय या बॅटरने. आपण बघितलं तर काय जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं या मैदानावरती. आपण बघितलं तर षटकार षटकार आणि षटकार. आता मात्र आपण बघितलं तर जियांशी एकविरा स्पोर्ट नायगाव संघ मोठ्या लक्ष्याकडे जातोय. 76 धावा आपण बघितल्या. 6 गडी बाद. काय फलंदाजी करतोय एका साईड लक्ष्मण. याच विस्फोटक रूप त्याने धारण केले. 6 बॉलचा सामना केला. 20 धावा तो बनवतोय आणि इथे ऑस्डन मानकर नावाचा गोलंदाज 4 बॉल्स मध्ये 18 धावा मोजतोय. महागडा ठरलाय. कमबॅक करावा लागेल या शेवटच्या 2 चेंडूंमध्ये अन्यथा धोक्याची पातळी धावसंख्या गाठू शकते. नाही आता आपण बघितलं स्कोरबोर्ड वरती धावा 76 झाल्या. 76 कालच्या दिवसामध्ये 76 धावा सुद्धा चेस केल्या होत्या. विसरून चालणार नाहीये. साईनाथ अर्नाळा यावेळी पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न बघितला. मिड विकेट रिझर्व्ह चेंडू वेगाने जातो. सिंगल मात्र पूर्ण केलं तर सिंगलच्या साईने आपण बघितलं. दुसरा धावण्याचा प्रयत्न होईल का. ओहो यावेळी काय करते काय बिघडते. दोन्ही ट्रेन एकाच ट्रॅक वरती आल्यात आणि धावचीचा हा निर्णय झालाय. विकेट बाद होत आहे. साईनाथ अर्नाळा आणि एनसीसी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आपला संघ लगेच यायचा आहे नाणेफेकीसाठी. एनसीसी वर्सेस साईनाथ अर्नाळा आणखीन एक बिग फाईट मुकाबला. सात गडी बाद 77 धाबा. आपण जशी चर्चा केली ओपनची मोठी क्रिकेटची स्पर्धा टेनिसची आणि कुळ्या गटातील खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. आशिया कप 2024 पुन्हा एकदा आपल्या भेटीला येणार आहे. हजरेजी शेख आणि संजयभाई म्हात्रे या स्पर्धेचे आयोजन करते आहेत. 16 टीम्स सगळी पद्धतीने त्या स्पर्धेमध्ये उतरताना दिसतील. पुढचा बॉल गोइंग गोइंग गॉन सिक्सर. सात गडी बाद 83 धाबा जियांशी एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाने बनवलेत आणि 84 धावांचं लक्ष्य असेल दुसऱ्या इनिंग मध्ये. ते म्हणजेच वसई कोळीवाडा टीम समोर. लक्ष्मण कमाई केली 1000 रुपयाची. आदरणीय सन्माननीय कुमार रणजित प्रकाश किनी आर के एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि युवा समाजसेवक यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. मी दीपेश धिंडेकर सरांना विनंती करेन प्लीज आपण त्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्येच हे 1000 रुपयाचं पारितोषिक वितरित करावं. टॉस सुद्धा फार महत्वाचं असेल आणि या मॅच नंतर आपण ते पारितोषिक वितरित करणार आहोत. टॉस इज मोस्ट इम्पॉर्टंट. साईना स्पोर्ट्स अर्नाळा विरुद्ध मॅच तुम्ही बघणार आहात एनसीसी स्पोर्ट्स नारंगी असा. दोन्ही टीमचे कॅप्टन
टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये येताना दिसतील आपल्याला. बघा स्मित हास्य बघा, योगेश गरेजच्या चेहऱ्यावरती काय हास्य आहे. त्याला माहित आहे की आमचा सामना आता चालू होणार आहे आणि नक्कीच चांगला सामना होणार आहे, याबद्दल काही दुमत नाही आहे. नक्कीच ऑल द बेस्ट. नारंगी संघ, अर्नाळा संघ, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. कुठलाही संघ जिंकू, आपल्या घरचा संघ आहे आणि नक्कीच या घरच्या संघासाठी शुभेच्छा आहेत. दोन्ही संघामध्ये चांगली लढत पाहायला मिळेल आपल्याला. आणि ज्यावेळी सामन्याला सुरुवात होईल त्यावेळी मायक्रोफोनवर जोडले जातील ऑल इंडिया रेडिओचा आवाज आणि टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव म्हणजे बाळ सुब्रमण्यम सर आज आमच्यामध्ये आहेत, आमचे मार्गदर्शक. आणि त्यांच्या माध्यमातून आजचा दिवस आपण आज पाहतोय, त्यांना ऐकतोय या मैदानावरती. गेली कित्येक वर्षाचं नातं त्यांचंसुद्धा आहे या मंडळाशी, या ग्राउंडशी. आणि आज पुन्हा एकदा 25 वर्षामध्ये त्यांचं आगमन झालंय. अगदी बरोबर. गुरुवर्य सन्मान असलेले बाळसुब्रमण्यम अय्यर सरांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. काही वेळानंतर तो आवाज आपल्या सर्वांपर्यंत पुन्हा एकदा पोहोचणार आहे. साईनाथ स्पोर्ट्स अर्नाळा टीमचे कॅप्टन या. कॅप्टन प्लीज हरी अप, कारण हाच तो वेळ असतो ज्या वेळेमध्ये आम्हाला काही प्रतिक्रिया घेण्याची संधी मिळत असते. घ्या प्रमोद. लिली एका बाजूला प्रमोद आहेत आणि दुसऱ्या बाजूला एनसीसी स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन धीरज. आगरीकट्टा प्राप्ती हॉटेलचे मालक आदरणीय सन्मान्य नरेशजी पाटील सरांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. 6 ओव्हर मॅच, 6 षटकांचा मॅच असेल आणि हा टॉस केला जातोय. छाप असा आवाज. इट इज अ टेल. कॅमेरामॅन कॅमेरामध्ये संपूर्ण छायाचित्र कैद करतायत. योगेशजी घरच सदैव भूमिका अदा करतायत. यस, टॉस या ठिकाणी यस धीरज आणि हा टॉस जिंकलाय. मात्र मी नरेश पाटील सरांना विनंती करतो, दोन्ही कॅप्टनला आपण आशीर्वाद देऊन अतिथी कक्षामध्ये पुन्हा एकदा या. सन्मान करायचा आहे या ठिकाणी. किती चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे, नेहमीच मोटिवेट केलं जातं आणि हेच ते मैदान आहे. सुरुवातीला आपण सन्मान करून घेऊया या दोन्ही टीमच्या कॅप्टनचा. कॅप्टनचा सन्मान झालाय, मात्र आमच्या ज्या अतिथी आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. नरेश पाटील सरांचा सन्मान होतोय. आर्थिक सहकार्य सुद्धा त्यांच्याद्वारे या स्पर्धे करत चाललेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होताना दिसतोय. धन्यवाद नरेशजी. कॅप्टन धीरज माझ्या समोर जुडले जात आहेत. धीरज, 6 षटकांचा मॅच होतोय, टॉस तुम्ही जिंकलायत, निर्णय काय? क्षेत्ररक्षण करून पहिल्यांदा. आता प्लेइंग 11 मध्ये काय बदलाव आहे की सेम टीम आहे जी मैदानाच्या आतमध्ये उतरेल? चेंज करावं लागेल. तरी पण समोरच्या संघाविरुद्ध काय प्लॅनिंग आहे? किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा विचार तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने केलाय? प्लॅनिंग तर काय नसेल, सर्व प्लेयर 11च्या 11 बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. ही तुमची कर्मभूमी आहे आणि ह्या कर्मभूमीबद्दल, या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगू शकताय? आयोजन तर प्रत्येक वर्षी खूप छान असते, पण या वर्षी थोडा जास्त प्रयत्न मोठा करायचा विचार केलाय. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. दुसऱ्या बाजूला प्रमोद आहेत. प्रमोद, तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता या वेळेला? नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न असतो. आता पुन्हा एकदा बॅटिंग आलंय, मागच्यापेक्षा काही वेगळं करायचं विचार आहे आता या वेळेला? हां, ज्या प्रकारे हवेचा झोत आहे त्याप्रमाणे जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. तरी मागच्या मॅच मध्ये 70 होत्या, आता किती असतील? 70+. मी गेल्या वेळेला 60+ बोललेलो. आता हवेच्या नुसार मी 70-80 पर्यंत धावा करण्याचा प्रयत्न करू. एनी चेंजेस इन युअर टीम? काही एखादा बदलाव आहे की सेम टीम आहे जे मागच्या मॅच खेळली? नाही, हा एक करण त्याच्या जरा पायाला दुखापत झालेली आहे, तर त्याच्या अगेन्स्ट प्रीतमला मी ॲड करतोय. आमच्या लाडक्या ह्या प्रेक्षकांना एक चांगला मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल का? नक्कीच नक्की. दोन्ही टीम चांगल्या आहेत. दोन्ही टीमला ग्राउंडवर खेळण्याचा अनुभव आहे, तर नक्कीच त्यांना. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. थँक्यू. या नो डाऊट साईनाथ स्पोर्ट्स अर्नाळा टीमचा बेस्ट प्लेअर प्रमोद लिली आमच्यासोबत जुडला होता. तर टॉस झालेला आहे. टॉस बॉक्समधून अहवाल असा आहे,
टॉस जिंकलाय एनसीसी स्पोर्ट्स नारंगी टीमचे कॅप्टन धीरज पाटील यांनी आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जात आहे साईना स्पोर्ट्स आरणारा टीमला. होणारा हा पुढील मॅच काही वेळेनंतर तुमच्या डोळ्यासमोर येतोय. तत्पूर्वी आम्ही थेट वळतो कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता आणि मधुर वाणीने भिजवण्याकरता सज्ज आहेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक गुरुवर्य बालसुब्रमण्यम अय्यर सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू संदीप गावण आणि विजय पाटील. बघूया 84चं मोठं टार्गेट दिलंय 6 षटकामध्ये. प्ले कॉल केलं अंपायरने. पहिला चेंडू फुल टॉस करून घेतला. ब्युटिफुल एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. क्लासिक सुरुवात. मोठं टार्गेट असलं की अशी सुरुवात करावी लागते, कारण असं सुरुवात केलं तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने दावा करू शकता. आघाडीला फलंदाज आलेत मैदानावरती. क्रिसिल आणि ऑस्डन मानकर माझ्याबरोबर जुळले तर झहीर. हा सर, एक झहीर. मिनिट. बाबूशेठ आचोळेवाला यांच्याकडून 500 रुपये लक्ष्मण या कार्डूला आलाय. म्हणजे त्याचा आता प्राइस एकंदरीत झाले 1500 रुपयाचं. पुन्हा होई आता कॉमेंट्री बॉक्समध्ये बालसुब्रमण्यम अय्यर आणि त्यांना साथ देतील जाहीर वाय. गोलंदाज विशाल. ओव्हर पिच. ओ वॉट एलिव्हेशन. जेल असू शकतो का? नाही. एक उंच उडी नक्कीच फिल्डरने मारली होती. ब्युटिफुल स्टार्ट देतात या ठिकाणी क्रिसिल. 2 चेंडूंमध्ये चौकार आणि षटकाराच्या माध्यमातून 10 धावा लावत असताना, कारण एवढं मोठं टार्गेट आहे आणि अशा वेळेला तुम्हाला 14 ते 15 धावा प्रति षटकाच्या मागे करायचे आहेत आणि त्यावेळेला अटॅक करणं खूप आवश्यक असतं. तो सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका लक्षात आहे ना तुमच्या. 434चं टार्गेट कसं चेस केलं होतं, त्याच पद्धतीने या ठिकाणी एक मोठं टार्गेट क्रिसिल चेस करत असताना. जहीर जी कुछ कहना चाहेंगे यहाँ पे? सही कहा सर जी आपने. आपका पहले तो स्वागत है. 2 आवाज़ को आप सुन रहे थे, संदीप गावड़ सर जी और उसके बाद विजय पाटिल. मैं आपके सामने जहीर असगर उंडा का उफ ऑफ पापड़ी, और आप देख रहे हैं भाईंदर की एक बुलंद आवाज़ पूरी मुंबई महाराष्ट्र की बाला सर जी के द्वारा. और चलेंगे मैच की तरफ. एक बड़ा लक्ष्य रखा है यहाँ स्पोर्ट नायगांव टीम ने वसई कोलीवाड़ा टीम के से 84 रनों का, जिसमें से 2 गेंदों पर पहली गेंद पर एक कवर ड्राइव और एक सीधा बल्ले से खेलते हुए वी शेप में बल्लेबाज का जलवा होता हुआ. अगली गेंद विशाल कोहली द्वारा. ऑफ पर गेंद थी, बैट का हिज लगा था, गेंद टर्मान पर ट्रैवल हुई है. जब तक गेंद को फील किया जाएगा, भाग्यशाली रह गए बल्लेबाज. 1 रन के साथ स्कोर से पहुंचता हुआ 11 रनों पर. सर जी आपका स्वागत है. वाकई में आप क्या कहना चाहेंगे? 84 रनों का लक्ष्य है यहाँ पर वसई कोलीवाड़ा टीम को लड़ना होगा, क्योंकि बल्लेबाजी का जलवा इस मैदान पर दिखाना होगा. बाला सर जी. या यकीनन क्रिसिल ने वही कोशिश कर रहे. पहले 2 गेंदों में 10 रन उन्होंने बनाए. ये गेंद भी उठाना चाहते थे, लेकिन आउटसाइड द ऑफ स्टंप थी. गेंद को छेड़ने की कोशिश की उन्होंने. गेंद से उनकी बॉडी बहुत दूर थी. गेंद एज लग के फ्लाई होती हुई वहाँ पे 1 रन जरूर मिला. 11 रन. और पहली बार हम ऑस्डन को देखेंगे स्ट्राइक के ऊपर, जो कि लेफ्ट हैंडर है. फेस करेंगे यहाँ पे विशाल को. विशाल कॉमेंट्री बॉक्सेंकडून रनवेमध्ये राउंड द विकेट. चेंडू ऑन साइडला पुल करत असताना पावा प्ले. आउटफील्ड फास्ट आहे. 4 धावा मिळतील का? नाही. गुड फिल्डिंग. ब्युटिफुल ग्राउंड फिल्डिंग त्या ठिकाणी करत असताना फिल्डर ते सनी. खालून जेव्हा चेंडू येतो त्यावेळेला वाकून टायमाने चेंडूला पकडणं, थ्रो करणं, ही एक कला आहे क्षेत्ररक्षकाचे. तेच या ठिकाणी सनीने दाखवत असताना मैदानावरती विशाल पुन्हा एकदा क्रीज कॉर्नरवरून चेंडू यावेळेला पडल्यानंतर गुड लेंथ करून थोडंसं टेक ऑफ घेत असताना बघा ग्रिल करून स्वतः दाखवत आहेत त्या ठिकाणी ऑस्डन की थांबायला पाहतो मी. तुम्ही रिप्ले बघू शकता, कारण न कळत लवकर खेळले आणि चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क आणू शकले नाहीत. थांबायला पाहतो. ड्रिल करून त्यांनी दाखवलं की हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळायला पाहतो. विशाल पुन्हा एकदा रनवेमध्ये. धावसंख्या झाली ते 13. क्रीज कॉर्नरवरून पुन्हा एकदा यावेळेला चेंडू बॉडी लाईन होता. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. टॉप पेजला लागलाय. चेंडू ट्रॅव्हल होते फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी गुड शॉट. थोडंसं उशीर आले तरी पण हा फटका बघताय तुम्ही. टॉप एजला लागून चेंडू फ्लाय होतोय. क्रिस्टल हीच गोष्ट त्या ठिकाणी सांगत असताना ऑस्डनला, कारण पहिल्या 2 चेंडूमध्ये त्यांनी एक षटकार चौकार दाखवला. आत्ता ऑस्डन या ठिकाणी चौकार दाखवत असताना संघाच्या धावसंख्येला 17 धावा, कारण प्रति षटकाच्या मागे 14-15 पाहिजे असताना 17 धावा कुठत असताना अजूनही 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 67 धावांची गरज आहे. जहीर.
सही कहा बाला सर आपने। 30 गेंदें और 67 रनों की दरकार है। मंजिलें अभी भी दूर है, गहरा अंधेरा है, पार को चीर कर रास्ता बनाना होगा। हमारे सभी अतिथि मेहमानों का हार्दिक हार्दिक स्वागत है। डीवीएन लाइव कैमरे पर आप देख सकते हैं मनीष निजाई को एक बेहतरीन कैमरा वर्क और वाकई में दुबई रिटर्न है लाजवाब अंदाज में इस कैमरेमैन को पर बैठ कर ये तमाम दक्ष खींचते हुए, और प्रवीण पाटिल हो या फिर धनंजय मांगेला हो, ये दो व्यक्तियों ने डीवीएन लाइव को आज बहुत ऊंची लेवल पर बाला सर जी पहुंचाया है। और तमाम 5 जन अभी तक कैमरा से रिटायर होते हुए नजर आए, क्योंकि हर व्यक्ति का काम है डीवीएन लाइव को कहां से आगे पहुंचाना, और तमाम नारंगी के तमाम व्यक्तियों का आशीर्वाद मिलता हुआ। यकीनन यकीनन सही। डीवीएन लाइव के प्रवीण धनंजय सभी लोगों ने बहुत अच्छा काम किया है। 25वां साल है और 25वां साल में इतने अच्छी तरह से यहाँ पे लाइव दिखाना, आपने गूगल के माध्यम से भी उन्होंने जो ग्राउंड दिखाया था वो तो तारीफ के काबिल था। अलग अलग क्रिएटिविटी यहाँ पे इनोवेशन दिखाते हुए प्रवीण धनंजय और उनके सभी कैमरामैन। सही कहा आपने सर जी, एक बेहतरीन कवरेज आपको और पावर प्ले लिया गया है। एक बेहतरीन बल्लेबाजी का जलवा वसई कोलीवाड़ा द्वारा होता हुआ। एक तरफ आप देख सकते हैं इकफीर अनायका और टीम एक लाजवाब अंदाज में इस मैदान पर उतरी है। बेहतरीन एक टारगेट सेट किया गया है वसई कोलीवाड़ा के सामने। चेजिंग हो पाएगा या डिफेंड किए जाएंगे रन इकफीर अनायका द्वारा। यहाँ स्पोर्ट इकफीर अनायका। और सर जी क्या कहना चाहेंगे आप? नहीं, अच्छा टारगेट है, लेकिन ये मन बना दिया यहाँ पे बैट्समैन ने कि पहले ओवर में 17 रन बनाते हुए उन्होंने एक साइकोलॉजी यहाँ पे दिखाया, शिफ्ट किया प्रेशर को ऑपोजिशन टीम के ऊपर, फील्डिंग के ऊपर। गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू पडल्यानंतर बॉम्ब्स होतोय आणि उसळतोय, मात्र चेंडू जास्त बाहेर गेल्यामुळे पंचांचा इशारा आहे तो वाईडच्या माध्यमातून या ठिकाणी अवंतर धावा आज पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला 17 बघायला मिळाल्या होत्या। या ठिकाणी अवंतर धावा आता टप्प्याटप्प्याने वाढतात। बघा किती उसळलाय तो चेंडू, याला बॉडी लाईन म्हणतात। बॉडी लाईनचा जन्म झाला होता ॲशेस सिरीजमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड। हे जे सर डॉन ब्रॅडमॅन खेळायचे त्यांना लारवूड आज अशाच पद्धतीने गोलंदाजी ओपन चेस करत असताना ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू घेऊन चेंडू यावेळेला रिव्हर्स खेळत आहेत। ब्युटिफुल टायमिंग, पावर प्ले आहे, P2 आहे, बॅटिंग पावर प्ले मध्ये दावा कसं करायचं याचं उत्तम उदाहरण। क्षेत्ररक्षकाचं अभिनंदन करीन, खूप सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षकाने शेवटच्या टप्प्यात आतमध्ये ढकलत असताना दावा रोखायचा या ठिकाणी प्रयत्न केले। तर 3 दावा या ठिकाणी क्रिसिल आणि ऑस्डन पूर्ण करत असताना खूप सुंदर या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट। बघा या ठिकाणी फिल्डरने कसा आतमध्ये ढकललाय, एक उडी मारत असताना चेंडूला आतमध्ये ढकललाय। हळूहळू आपण बघतोय इलेक्ट्रॉनिक मीडिया, इलेक्ट्रॉनिक चॅनलचा फरक टेनिस विश्वातील खेळाडूंवर दिसतोय। फिल्डिंगचं स्टाईल, फिल्डिंगचं स्टँडर्ड उंचवत असताना जाहीर। हेलो ठीक, सही कहा सर जी, बेहतरीन बल्लेबाजी का जलवा रिवर्स में हुआ। उसके बाद अगली गेंद संजीत द्वारा आउटसाइड खेलने गए, बैट का किनारा, विकेट कीपर का सारा, बल्लेबाज गॉन, विकेट जीता हुआ मधुर संगीत आता हुआ। कमांड डीजे। ने और एंगल के साथ बॉडी लाइन डालते हुए और अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की ऑस्डन ने। टॉपेज लगता हुआ गेंद चलेगी विकेट कीपर के हाथ में और पहला झटका यहाँ पे वसई कोलीवाड़ा को मिलता। अच्छी पार्टनरशिप 21 रन की हमें पहले विकेट में ऑस्डन और क्रिसिल के माध्यम से देखने को मिला। और अभी तीसरे बैट्समैन यहाँ पे उतरते हुए, अभी भी टारगेट दूर है क्योंकि 84 रन्स आपको 6 ओवर में बनाने हैं। पहले 3 ओवर के बाद थोड़ा सा यहाँ पे पिक्चर जहीर थोड़ा क्लियर होगा कितने रन्स यहाँ पे बनाएंगे वो। हेलो ठीक है, सही कहा सर जी। इस मैदान पर बेहतरीन गेंदबाजी का संजीत द्वारा गेंदबाजी का जलवा होता हुआ। और अब विकेट देख सकते हैं हमारे अशोक माली, एक लाजवाब विकेट पर गेंदबाजी और बल्लेबाजी का जलवा, दोनों टीम के लिए एक फायदेमंद विकेट हमने देखने को मिलती हुई। बल्लेबाजी का जलवा होता हुआ, उसके बाद गेंदबाजी में संजीत अपनी गेंदबाजी का जलवा भी करते हुए नजर आ रहे हैं, क्योंकि अभी भी मंजर बहुत दूर है, क्योंकि यहाँ पर दूसरा ओवर पावर प्ले चलता हुआ। और संजीत और न्यू बैटर मैदान पर आए हैं। एक फील्डिंग की सजावट आप देख रहे हैं। सर जी अभी भी इस मैदान पर बात की जाए तो 21 रन बने हैं
और अभी भी इस मैदान पर रन संख्या को छोड़ना होगा, तो 73 रनों की दरकार है। अब क्या कहना चाहेंगे? 63 रन। आप देखिए अभी विकेट मिलने के बाद संचित का कॉन्फिडेंस यहाँ पे बढ़ गया है, बहुत सारे चेंजेस वो फील्डिंग पे ला रहे हैं। लेफ्ट हैंडर आउट हो गया, अभी दोनों ही राइट हैंडर है, तो फील्डिंग में बहुत सारा चेंजेस स्पेसिफिकली ऑफ साइड में उन्होंने किया है। तयार होत आहेत संचित पुन्हा एकदा ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन, चेंडू पडल्यानंतर स्ट्रेट डिलिव्हरी जात असताना अपील झाला त्या ठिकाणी आपण बघताय, नॉट अ स्ट्रॉंग अपील, विकेट किपरनी स्ट्रॉंग अपील नाही केले, गोलंदाजाने नक्कीच आत वरती केला होता. अगं चेंडू पडला, थोडासा मूव झाला सीमवर, आपण जसं आपण लेदरमध्ये बघतो तसं, मात्र जास्त टेक ऑफ घेत असताना चेंडू वरून गेला, बॅट खालून कुठेही संपर्क नाही आहे, त्यामुळे पंचांनी फेटाळलं अपील नक्कीच किपर आणि बॉलरने केला होता. या ठिकाणी धावसंख्या 21 धावा, 1 गडी बाद, 84 धावा करायचे आहेत 6 षटकात या ठिकाणी वसई कोलिवाडा या संघाला. जियांश 11 नायगाव यांच्यासमोर पुन्हा एकदा बीट करतायत, क्रीजचा वापर करतायत या ठिकाणी संचित, त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. किती बॉलर संशोधनाचा विषय आहे, क्रीजचा वापर करतात, कधी स्टंपच्या जवळून, कधी क्रीज कॉर्नरवरून, कधी स्टंप आणि क्रीजच्या मधून टाकत असताना, सीम म्हणणार नाही, टेनिस बॉल आहे, स्विंग करत असताना चेंडूला शॉर्ट थर्डमॅन लावलाय, लेग स्लिप लावलाय, निक लागला तर चेंडू या ठिकाणी फ्लाय होऊ शकतो. शफल होतोय फलंदाज, अटेम्प्ट केलंय त्यांनी, मात्र सेफ शॉट आहे का बघायचं. चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट मिड विकेटला, फर्स्ट बाउन्सवर गॅदर करत असताना बॅकअप केलं जात आहे त्या ठिकाणी. 1 धाव. जेव्हा चांगली गोलंदाजी होते तेव्हा 1 वर बाव या ठिकाणी जास्तीत जास्त भर द्यायचं काम करतायत. क्रिसिलच्याच बॅटमधून आपण पहिल्या 2 चेंडूमध्ये जरी 10 धावा पाहिल्या होत्या, नंतर मात्र बॉडी लाईनच्या माध्यमातून या ठिकाणी बांधून ठेवायचा प्रयत्न फलंदाजांना केलं जात आहे. अटॅक करायला गेले तर टॉप पेच लागू शकतो आणि कॅचच्या माध्यमातून फलंदाज बाद होऊ शकतो. सही कहा सर जी, आपने बेहतरीन बल्लेबाजी का जलवा इस मैदान पर करना होगा. अभी भी बात की जाए तो 22 रन बने हैं, 25 गेंदें और 62 रनों की दरकार है. येस, रिक्वायर्ड रन रेट 14.88, 14.88, जवळजवळ 15 धावा प्रति षटकाच्या मागे करावा लागेल. स्टंपच्या जवळून चेंडू, ब्युटिफुल शॉट, गुड लेंथ करून चेंडू होता, प्लेन डिलिव्हरी होता स्टंप टू स्टंप, मात्र अगोदरच तयार झाले होते कारण मागच्या काही चेंडूंमध्ये धावा येत नव्हत्या आणि आता या शॉटच्या माध्यमातून मॅग्निफिसंट शॉट बघायला मिळाला. तुम्ही बघा रिप्लेमध्ये या ठिकाणी बॅट्समॅन या अगोदरच तयार होते, बॅकलिप घेतला होता खूप चांगल्या पद्धतीने आणि चेंडूला भिरकावून देत 6 धावांसाठी. तुकाराम मागेला आता डीजेच्या कंट्रोलमध्ये, वर्सटाईल आहेत, खूप चांगल्या पद्धतीने वेगवेगळे गाणे लावतात. 0 तसं भारताने दिलं आहे, जगाला आपण विसरता कामा नये. 0 दिला म्हणूनच आपण गणितामध्ये सगळ्यात अग्रेसर आहोत, तसंच जगाला सुद्धा सगळ्या प्लॅनेटचं अंतर ते मोजू शकलं याचंही या ठिकाणी वर्णन करायला पाहिजे. 28 धावा, 1 गडी बाद. क्रिसिल कळतो 20 वर 5 चेंडूमध्ये, अत्यंत चांगली बॅटिंग. जहीर सही कहा सर जी, निमेश गेंदबाजी पर आए हैं. अभी भी बात की जाए तो इस मैदान पर 24 गेंदें और 56 रनों की दरकार है. इस मैदान पर एक बेहतरीन बल्लेबाजी का जलवा वसई कोलीवाड़ा द्वारा होता हुआ छांद एक फिर नायक और टीम थोड़ी सी अब गेंदबाजी का जलवे भी करने होंगे, विकेट लेने होंगे, एक ब्रेक टू दिलाना होगा. और निमेश एक बेहतरीन गेंदबाज है, एक फिर नायक और टीम के लिए करना होगा. येस, वाराच्या अगेन्स्ट गोलंदाजी करतायत, यावेळेला पडल्यानंतर चेंडू बॉम्ब्स होतोय. अजित आगरकरने आपल्या करिअरची सुरुवात अशाच पद्धतीने केली होती, तसाच चेंडू या ठिकाणी टप्पा पडला आणि उसळत असं पंच बघतायत एक्झॅक्टली कुठे कंक्लूड झाला, कुठे पकडला आणि त्या दृष्टीने वाट बघून नंतर वाईटचा इशारा करत असताना वॉचिंग दॅट लाईन. तुम्ही बघा त्या ठिकाणी पॉपिंग क्रीज, रिटर्न क्रीज, बॉलिंग क्रीज आहे, मात्र एक लाईन आतमध्ये आहे, ती लाईन वाईटची आहे आणि कंक्लूड होताना चेंडू त्या लाईनवरून जातोय का त्या लाईनच्या पलीकडे जातो का अलीकडे जातोय हे पंच वॉच करतायत. पॉझिटिव्ह क्रिकेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू बॉम्ब्स केला, पुन्हा एकदा नो बॉल कॉल केलाय स्क्वेअर लेग पंचाने. गोलंदाज आहेत आमचे मैदानावरती निमेश,
वेगवान गोलंदाजी करत असताना. तसं टेनिस विश्वामध्ये वेगवान गोलंदाज बोलायचं झालं तर विश्वजित ठाकूरचं ॲज ऑन टुडे नाव घेतलं जातं. इज द फास्टेस्ट बॉलर. आणि त्याच्या अगोदर विजय पावले आहेत, त्याच्या अगोदर जब्बार, जेव्हा शांताराम करत महेश वगैरे खेळत होते त्या काळामध्ये. आणि इथे मात्र प्रचंड वेग दाखवत असताना विथ बॉम्बचं विथ बॉडी लाईन टाकत असताना या ठिकाणी निमेश. या वेळेला चेंडू मिडल स्टंपवर टाकलाय. स्टाईल परफेक्ट अजित आगरकर स्टाईल आहे. अजित आगरकरने आपल्या करिअरची सुरुवात अशाच पद्धतीने केली होती. आम्हाला भाग्य आहे आमचं. त्यांच्या पहिल्या ओव्हरची कॉमेंट्री आम्ही केली होती मुंबईच्या माध्यमातून. 3 विकेट्स त्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये काढले होते. तशीच गोलंदाजी करतायत निमेश. यावेळेला मात्र त्यांनी काळजी घेतली की टू द स्टंप बॉलिंग करायला पाहिजे, जास्त बाहेर काढता कामा नये. आणि याची दक्षता बाळग असताना या मुलाचं भविष्य उज्ज्वल आहे. बॉलिंग व्हेरी वेल विथ द गुड लेंथ अँड लाईन. निमेश पुन्हा एकदा. अगली गेंद शॉर्ट गेंद थी, गेंद को स्क्वायर क्षेत्र में फेंक दिया. जब तक जमीनी शेर करते हुए गेंद फील्ड की जाएगी, एक रन आसानी से पूरा होता हुआ. अशोले के बाबू भाई की जानिब से बैक टू बैक 3 सिक्सर के लिए इनाम आया है. 1000 रुपये का इनाम दिया जाएगा वसई कोलीवाड़ा के बल्लेबाजों के लिए. अब लड़ना होगा, बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा. मगर निमेश एक बेहतरीन गेंदबाज है. 2 गेंद वाइड आई, उसके बाद एक नो बॉल घोषित किया गया था. अब बल्लेबाजी को बीट कराना होगा. निमेश को एक अच्छे गेंदबाज है. अगली गेंद निमेश की इस मैदान पर आउट साइड पर उठाकर गेंद को खेल दिया. लॉन्ग के बीच में से जब तक गेंद को फील्ड किया जाएगा, डीप पर खिलाड़ी आते जब तक गेंद को कलेक्ट करते तुरंत जाता गेंदबाज के हाथों में 2 रन निकालने का मौका. 2 बैटरों के पास इस 2 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 33 रनों पर 33 रन बने हैं. अभी भी मंजिलें दूर है, लड़ना होगा क्योंकि एक बेहतरीन गेंदबाज, युवा गेंदबाज जिन्होंने अपनी टीम के लिए बहुत बार अच्छी गेंदबाजी कर नायका और टीम को आगे बढ़ाव दिया है. अगली गेंद निमेश की इस मैदान पर अष्टम के बहुत ही बार अंपायर के दोनों हाथ खुलेंगे. वाइड का इशारा आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ती. रन संख्या 34, 34 रनों पर जाती हुई. निमेश चांदणे खूप सुंदर गोलंदाजी. मात्र यावेळेला त्यांनी जास्त लेट स्विंग केला होता. भविष्य उज्ज्वल आहे, लहान आहे, अजून भरपूर काय शिकतो आहे. बोईसरचे जलीश शेख यांचे चिरंजीव सुद्धा अशाच पद्धतीने अपकमिंग यंगस्टर आहेत. वेगवान गोलंदाजीबद्दल लॉफ केलंय. व्हॉट अ शॉट. पेस गोलंदाजाला खेळणं उपनगराची ओळख. और 44 रनों की दरकार है. क्या बल्लेबाजी का जलवा होता हुआ. इसे कहा ना कि एक पारी आपने देखी थी, दूसरी पारी में जवाब मिलता हुआ. ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से. काम मत जाइए, आप देखते रहिए एनसीसी ट्रॉफी 2024 का तरार. सर जी क्या कहना चाहेंगे आप? ए मैग्निफिसेंट शॉट. इट इज़ अ हाई स्टैंडर्ड शॉट. क्रिसिल लेदर क्रिकेट है. मैं उनके फुटवर्क के, उनके बॉटम हैंड के माध्यम से कह सकता हूँ. दोनों ही बॉलर भी लेदर क्रिकेटर है निमेश. और उनको फेस करना, उनको इस तरफ से सामने खेलना यकीनन मुश्किल था, लेकिन उन्होंने इजी करा. बॉडी लाईन कमबॅक करत थोडंसं धडपण आलं होतं निमेश चांदणेवर त्या वाईडचं, त्या नोचं. त्यामुळे तो काळजी घेतो स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्यासाठी. आताचा चेंडू खूप सुंदर होता, पडला ऑफ आणि मिड स्टंपवर. थोडासा लेट स्विंग केला, मूव केला त्याने. आणि अपकमिंग यंगस्टर आहेत, हळूहळू शिकतायत. भविष्य या मुलाचं उज्ज्वल आहे. हा पुढे जाऊन स्टार बॉलर होणार या बाबतीत कुठेही आमच्या मनामध्ये शंका नाही. यावेळेला चेंडू ऑफ साईडला कट केलंय. चेंडू ट्रॅव्हल होतोय जेलच्या रूपाने. निमेशला विकेट. आणि विशालने आज जेल टिपले. मोरेश्वर चांदणे यांचे चिरंजीव आहेत निमेश. आणि आपल्या वडिलांच्या पायावर पाय ठेवून आपला वारसा पुढे चालवत ठेवत असताना, विकेट काढत असताना नक्कीच आपल्या वडिलांचं नाव लौकिक केलं आहे. अतिशय सुंदर कॉपी बुक स्टाईल आहे निमेश चांदणेची. विकेट त्यांनी काढले, कारण जो प्लेअर धावांचा वेग वाढवत होता त्याची विकेट त्यांनी काढले, लक्षात घ्या. आणि त्यामुळे क्रिसिल बाद होतोय या ठिकाणी. आणि क्रिसिलचे विकेट या ठिकाणी कव्हरला सुंदर पद्धतीने झेल घेताना. सरकार है वसई कोलीवाड़ा टीम के लिए
अब पता चलेगा, यहाँ पर गीत भी बजा है, कौन है खलनायक कौन है नायक। एक लाजवाब मुकाबला आपके सामने चलता हुआ एनसीसी ट्रॉफी 2018 गेंदे 44 रनों की दरकार है, 44 धावांत दादूने आव्हान। यस, मला तुकाराम मांगेला हे सांगतायत की एकविरा नायगोने एकदा चॅम्पियनशिप जिंकली या ठिकाणी आणि त्याचंच या ठिकाणी क्लास दाखवत असताना मोरेश्वर चांदणे यांचे चिरंजीव निमेश मोरेश्वर चांदणे खूप सुंदर गोलंदाजी करायचे। वडील जर लाईव्ह बघत असेल तर त्यांना अभिमान वाटला असेल, हा लेदर क्रिकेटमधला भविष्य उज्ज्वल असणारा खेळाडू होता, ज्याला जर अजून एक चांगला प्रशिक्षक मिळाला तर स्वप्नील समोर प्रशिक्षण देतोय, चांगला प्रशिक्षण मिळतं अजून भरपूर प्रगती करेल। ओ द विकेट, ओ अगोदर तयार होते की शॉर्ट ऑफ लेग मिळणार आहे आणि ऑन साईडला आपल्या जुन्या कॉमेंट्री बॉक्सकडे खेळत असताना मोठा फटका येतोय आणि धावसंख्या क्या बल्लेबाजी का जलवा हो दावा। अब गेंद है मैदान पर, 17 रन आने बाकी है, 38। पहली गेंद संजीत की थी बेहतरीन अंदाज में, प्रीतेश ने उस गेंद को आउटसाइड मिड विकेट बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए फरार करते हुए नजर आए। ये बल्लेबाजी का जलवा होना चाहिए। 17 गेंदे 38 रनों की दरकार है। मैच ऑन है, टीवी ऑन रखी है, मुकाबला ऑन होता हुआ नजर आएगा। एक तरफ जवाब दिया है, एक तरफ जवाब मिलेगा इस मैदान पर। अगली गेंद प्रीतेश के लिए आती हुई संजीत द्वारा, बेहतरीन गेंद थी जड़ में, उसका ऑन साइड पर गेंद को मोड़ दिया, गेंद मिड विकेट पर जाती हुई, जब तक लक्ष्मण आकर गेंद को कलेक्ट कर पाएंगे 2 रन निकालने का मौका। बेहतरीन रन विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा। इस 2 रन के साथ स्कोर में भी बढ़ोतरी होती हुई स्कोर जा पाता हुआ 48। 48 रनों पर अब 16 गेंदे हैं मैदान पर, 36 रनों की दरकार है। मैच ऑन होता हुआ थोड़ी देर में हमारे साथ बालासर जी जुड़ जाएंगे, एक बेहतरीन समालोचक, एक लाजवाब है इस मैदान पर, एक बेहतरीन मुकाबला चलता हुआ। एक तरफ एकवीरा नायक आप देख रहे तो एक तरफ वसई कोलीवाड़ा आयवन, एक लाजवाब बल्लेबाजी का जलवा इस मैदान पर देखने को मिल जाएगा। बेहतरीन गेंद थी, वहां पर जड़ में गेंद थी, गेंद को खेला है लॉन्ग पर, मितेश है, ओहो लाजवाब कैच, बेहतरीन विकेट की दावा, कमान डीजे। बेहतरीन कैच, ये एक अच्छे शॉट को अच्छे कैच में कन्वर्ट करना। आप रिप्ले में देखे ही है, देखिए कितना एमएस स्टाइल में बॉटम हैंड के माध्यम से हेलीकॉप्टर शॉट खेला था और गेंद जब आ रही थी बाउंड्री के बाद और निमेश मोरेश्वर चांदने ने के ऊंचा उड़ी मारा वहां पे और बहुत अच्छी तरह से उन्होंने गेंद को गैदर किया। इसको कहते हैं क्रिकेटर, इसको कहते हैं फाइटर, इसको कहते हैं पैशन। इस बच्चे का भविष्य बहुत उज्जवल है। सही कहा सर जी, आपने एक बेहतरीन कैच इस मैदान पर, युवा खिलाड़ी, मैंने कहा ना ये टीम ने अपने गेंदबाजों से अच्छे अच्छे बल्लेबाजों को भेज दिया है, बाहर का रास्ता दिखाया है मैदान का, मगर आज करना होगा, लड़ना होगा। एकवीरा नायक और टीम को इस मैदान पर अपने पसीने गंवाने पड़ेंगे। दोनों टीमें एक एक बार चैंपियन बनी है, मगर आज अपने वो चैंपियन का जलवा इस मैदान पर दिखाना होगा। थोड़ी देर में तुकाराम सर जी भी हमारे साथ जुड़ जाएंगे। 15 गेंदों में 36 रनों की अभी भी जरूरत है मैच को जीतने के लिए। यहाँ पे वसई कोलीवाड़ा बॉलर पुन्हा एकदा तयार होत आहेत। एखादा चांगला झेल स्पिरिट जागृत करतो सांघिक खेळाचा, याचं उत्तम उदाहरण आहे। ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू घेऊन चेंडूला पुन्हा एकदा ऑन साईडला लॉफ केले, क्षेत्ररक्षक मागे, झेल असण्याची शक्यता, अजून एक विकेट या ठिकाणी निमेश मोरेश्वर चांदणे याच्या मार्फत बॉलिंगच्या माध्यमातून विकेट्स काढली, 2 कॅच सुद्धा या ठिकाणी घेत असताना। लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम चलता हुआ। अब देखना होगा किसके बाजू में जितना है दम, इस मैदान पर पता चलेगा। 14 चेंडू, निमेश बघा कसा झेल टिपतोय, खूप सुंदर। तुमच्याकडे जर चांगले फिल्डर्स असतील, चांगले बॉलर्स असतील तर तुम्ही अशा पद्धतीने डिफेंड करू शकता। आता अजूनही मैदानावर चेंडू बाकी आहेत ते 14 आणि दाबा अबे 36 सामना जिंकण्यासाठी 84 करायचे आहेत
आणि खूप सुंदर पद्धतीने जेल परत परत एकदा या ठिकाणी DBN लाईव्ह दाखवत असताना, कारण बेस्ट मुवमेंट्स या ठिकाणी तुम्ही बघताय. NCC कप रौप्य महोत्सव आहे, सिल्वर जुबली आहे आणि त्याचे मुवमेंट्स या ठिकाणी पुन्हा पुन्हा DBN लाईव्ह हाय स्टँडर्ड क्रिकेट या ठिकाणी दाखवत असताना लाईव्ह मुवमेंटच्या माध्यमातून. संचित मागच्या वेळेलासुद्धा ते आल्यानंतरच ब्रेक थ्रू त्याने दिलं होतं. या वेळेलासुद्धा खूप सुंदर पद्धतीने ब्रेक थ्रू सुरुवात करत असताना ऑन ॲट्रिक आहेत संचित. टप्पा पडल्यानंतर लेट स्विंग झालाय. मला इमांशू सांगतात की ॲट्रिक ऑलरेडी झालेला आहे. राहिल अन्सारी, अजरत शेख यांच्या कुटुंबातले ज्यांनी ते ॲट्रिक पूर्ण केलं होतं कामनच्या माध्यमातून. अतिशय सुंदर स्पर्धा मागच्या काही वर्षांमध्ये अजरत शेख आणि संजय म्हात्रे पार पाडतायत. कामन परिसरामध्ये सातत्याने व्यासपीठ देत आहेत तिकडच्या परिसरातील खेळाडूंसाठी. ओव्हर द विकेट लेट स्विंग होतोय पुन्हा एकदा, मात्र जास्त बाहेर निघालाय. पंचांचं अत्यंत बारीक लक्ष, ती जी रेष आहे पॉपिंग क्रीजच्या बाजूला, रिटर्न क्रीजच्या बाजूला, ते रेषेकडे लक्ष ठेवत आहेत. कन्क्लूड होत असताना संचितने सुरुवात चांगली केली, 2 विकेट सुद्धा त्यांनी मिळवले. 40 अब तुम्ही बघताय मैदानावर 49 फॉर द लॉस ऑफ 4. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 13 आणि धावा अवेत 35. 13 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे वसई कोलीवाडाला सामना जिंकण्यासाठी. नायगाव समोर फलंदाज शफल झाले, ती गोष्ट लक्षात आली होती. बॉलरला चेंडू त्यांनी बॉडी लाईनच्या माध्यमातून मिसफील्ड झाले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कष्ट घेतोय बॉलर, कष्ट घेतोय फटके जास्त मोठे जाऊ नये म्हणून. त्या ठिकाणी मिसफील्ड होत असताना या ठिकाणी 4 विजय आणि स्टीवन आहेत मैदानावर. स्कोर नेऊन ठेवले 58 फॉर द लॉस ऑफ 4. आता 12 चेंडूंमध्ये 31 धावा. जहीर 12 गेंदों में 31 रनों की ज़रूरत है. अभी भी 15 या 16 रन प्रति ओवर यहाँ पे बनाने पड़ेंगे. यहाँ पे मैदान के ऊपर वसई कोलीवाड़ा को नायगाव के सामने इस मैच को जीतने के लिए. आणि म्हणून तिथे डिस्कशन चालू आहे. दोन्ही संघाचे तुम्ही कंपॅरिझन बघा. या ठिकाणी नायगावने केले होते 49 फॉर द लॉस ऑफ 5 आफ्टर 4 ओव्हर्स. रिप्लाय देताना वसई कोलीवाडा 53 धावा 4 विकेट्स आपण बघतोय. अजूनही 12 चेंडूंचे बाकी आहेत आणि धावा हवेत 31. 84 धावा 6 षटकात करायचे कोलीवाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. या ठिकाणी तुम्ही ही स्पर्धा बघताय ते मैदानावरती ते नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून 25वे हे वर्ष आहे. रौप्य महोत्सव या स्पर्धेचा साजरा करण्यात येतोय. 9 फेब्रुवारी 2000ला या भव्य दिव्य मैदानाचं उद्घाटन आमदार हितेंद्र विष्णू ठाकूर अप्पा यांच्या शुभहस्ते झाला होता आणि 9 तारखेला 25 वर्ष पूर्ण झाली. त्या दिवशीच सांगत आहे आणि त्या दिवशी सगळे महत्त्वाचे क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनलचे मॅचेस या ठिकाणी खेळले जातील. वळू या सामन्याकडे. चेंडू शिल्लक आहेत 12, धावा हवेत 31. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बॉडी लाईन होता, चेंडू अटेम्प्ट केला. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. विजय दीनानाथ चव्हाण सारखा मॅग्निफिसंट शॉट. कारण असे शॉट खेळणं अत्यंत कठीण असतं जेव्हा तुमचा जो चेंडू आहे तो चेहऱ्याच्या जवळ येतो तेव्हा. आणि तेवढा सुंदर पद्धतीने खेळलेत, त्यामुळे गणित बिघडलंय. तुम्ही बघू शकता 11 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 25 धावांची मैदानावर गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या षटकाराने थोडंसं गणित बिघडवलं आहे. आणि लक्षात घ्या समोरचा जो गोलंदाज आहे तो सुद्धा चांगला आहे आणि चांगल्या गोलंदाजाला त्यांनी या ठिकाणी निमेश मोरेश्वर चांगदेव या गोलंदाजाला त्यांनी या फटका मारला आहे. अप्पिश बॉल होता, अप्पिश डिलीवरी होता आणि या अप्पिश डिलीवरी खूप चांगलं प्रत्युत्तर. सही कहा बाला सर जी, बेहतरीन गेंद थी, उसको बेहतरीन अंदाज में पहुंचा दिया था विजय ने गेंद को मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. अगली गेंद निमेश की 11 गेंदें और 25 रनों की दरकार है. मैच ऑन है, टीवी ऑन रखी है. निमेश पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडूला ऑफ साइडला काय एलिव्हेशन देत आहेत.
बेहतरीन बल्लेबाजी का जलवा विजय के द्वारा होता हुआ आप 10 गेंदे और 21 रनों की दरकार है। ये जवाब मिल रहा है बाला सर, आपने 84 बना है, 83 बना, 84 का टारगेट है, वहां पर वसई कोलीवाड़ा जवाब दे रही है। आप क्या कहना चाहेंगे? यकीनन इसीलिए तो एनसीसी सिल्वर जुबली कप में ये चैलेंज एक्सेप्ट किया। यहाँ पे मैं विजय का तारीफ करना चाहूंगा। दोनों तरफ ऑन साइड में एक 6 पहला दिखाया उन्होंने एक शॉट, उसके बाद ऑफ साइड में ये भी शॉट मुश्किल था, लेकिन उन्होंने गैप में खेला, 4 रन मिलता हो। अभी भी 10 गेंदें बची है और 21 रनों की जरूरत। सही कहा सर जी, अभी भी 10 गेंदे 21 पेच टाकला था। अत्यंत हुशार आहेत क्रिकेट मधला आय इंटेलिजंट चाणक्य नीती या ठिकाणी बघा, स्माइल त्याच्या चेहऱ्यावर, तरी पण थोडेसे निराश आहेत कारण सुरुवातीला 10 धावा 2 चेंडूंमध्ये गेल्या होत्या। आता चेंडू शिल्लक आहेत 6, धावा हवेत 18। सर जी एक बेहतरीन कमेंटेटर, उसके बाद डीजे ऑपरेटर पर भी एक बेहतरीन गीत। जैसा मुकाबला मैदान पर चल रहा है वैसे गीत मैदान के ऊपर गुजरे हैं। अब क्या कहना चाहेंगे तुकार मंगल सर जी के द्वारा? उनका टाइमिंग जो है ना बहुत अच्छा है, वो वर्सटाइल है और उन्हें मालूम है कमेंटेटर को क्या जरूरत है, कहाँ रुकना चाहिए, कहाँ बचाना चाहिए, ये भी वो अच्छी तरह से जानते हैं और उनका टाइमिंग बहुत ही बेहतरीन है। और देखिए आज का जो आधुनिक वक्त का जो क्रिकेट है वो क्रिकेट विद कलर्स, क्रिकेट विद म्यूजिक, क्रिकेट विद डांस, अलग अलग स्टाइल हमें क्रिकेट में देखने को मिलता है। सही कहा सर जी, 6 गेंदे 18 की है। चलिए ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए और कहते हैं ना चर्चा होनी चाहिए मगर समय समय पे होनी चाहिए। सुबह की चाय बड़ों की राय समय समय पे होनी चाहिए। एक बड़ा मुकाबला है, बिग फाइट है, मैदान पर चर्चा हुई है कि ज्यादा खर्चा हो जाएगा। 6 गेंदे 18 की दरकार है। एक तरफ विजय बल्लेबाजी पर है, यहाँ पर वसई कोलीवाड़ा, और जिन्होंने बल्लेबाजी का जलवा बिगड़ा था उसके हाथ में ये गेंद लक्ष्मण के हाथ में दी जा रही है। भरोसा रखा जा रहा है कप्तान के द्वारा, मगर क्या कप्तान के भरोसे को खड़े उतरेंगे लक्ष्मण, देखने वाली बात होगी। मगर विजय स्ट्राइक पर रहेंगे। एक बेहतरीन बल्लेबाज है, उतना बेहतरीन गेंदबाज है, मगर ये बैटर मैदान पर रचता हुआ नजर आएगा। आप देख रहे हैं एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार क्रिकेट का महासंग्राम महोत्सव आपण पाहतोय। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे नारंगी ग्रामसभा नारंगीच्या वतीने एनसीसी ट्रॉफी 2024 मध्ये। क्या कहेंगे सर जी आप? नहीं, इथे एक बात जहीर मैं जरूर कहना चाहूंगा, दोनों ही टीम ने यहाँ पे जबरदस्त फाइट दिया है, लेकिन देखिए कोलीवाड़ा टीम ज्यादा स्पीड में रन कर रही है। देखिए जब ओवर खत्म हुए थे 5, जब 58 रन थे फील्डिंग करने वाली टीम की, मतलब नायगांव की, उसको जवाब देते हुए यहाँ पे देख सकते कोलीवाड़ा ने अभी तक 66 किया है। यहाँ पे अभी भी 6 गेंदें बची है और जरूरत है 18 रन की। दोनों टीम को हार्दिक शुभकामनाएं। शोज अ गुड गेम विद लॉट ऑफ स्पिरिट एंड लॉट ऑफ डिसिप्लिन, डिटर्मिनेशन एंड डेडिकेशन। 22 प्लेयर्स का मैं तारीफ करना चाहूंगा। बेहतरीन क्रिकेट आज के दिन शाम को यहां पे दिखता हुआ। घड़ी में बजा 5:28। चलते 6 गेंदे 18 रन। सज्ज होता है गोलंदाज या ठिकाणी लक्ष्मण। विजय स्ट्राइक पर अगली गेंद खेळत तयार। पुढचा चेंडू घेऊन चेंडू लॉफ केला, पहिला चेंडू ऑन साइडला और पिच होता 6 धावा। से तो उतना बेहतरीन बल्लेबाज है वसई कोलीवाड़ा का विजय, इसने कर दिखाया है। 5 गेंदे 12 की दरकार है। दोस्तों ये क्रिकेट अच्छा लगा है, दोनों टीमों के लिए एक बार ताली बजा दीजिए। क्या बड़ा लक्ष्य का पीछा हो रहा था, जवाब मिल रहा है और जवाब मिलेगा नहीं मिलेगा थोड़ा इंतजार होगा। क्या गेंदबाजी में जलवा बिगड़ेंगे लक्ष्मण? अपनी टीम के लिए करना होगा दोस्तों, आज नहीं तो फिर कभी नहीं। जहीर तुकाराम मंगेला वही मुझे कह रहे हैं कि दोनों टीम ने टॉप 4 में हमेशा क्वालिफाई करने की कोशिश की है। इतनी अच्छी टीम है दोनों, और दोनों टीम यहाँ पे बेहतरीन क्रिकेट दिखा दे। मैं विजय दीनानाथ चौहान जैसे विजय बैटिंग कर रहे हैं, 5 गेंदों में 18 रन, और क्या चैलेंज को एक्सेप्ट किया है। देखिए प्रेशर में खेलना उसको जीनियस कहते हैं, गैप में खेलना उसको जीनियस प्लेयर खेलते हैं, और प्रेशर में जो प्लेयर बैटिंग करते हैं जैसे किलिंग इन्स्टिंक्ट कहते हैं मराठीमध्ये, जिंकू किंवा मरू, लढाऊ वृत्ती विजय या ठिकाणी दाखवत असताना या ठिकाणी नायगाव कसा कमबॅक करतोय हे मला या ठिकाणी बघायचं आहे। चेंडू शिल्लक आहेत 5, धावा हवेत 12। सही कहा सर जी, 5 गेंदे और 12 की दरकार है। पेशर है, पेशर में कोई भी करता है तो कोई नहीं करता है। लक्ष्मण गेंदबाजी पर तैयार, विजय स्ट्राइक पर बल्लेबाजी पर है। सामना बैलेंस है अजूनही
चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये बीट झालेत, कारण यावेळेला चेंज ऑफ पेस टाकला होता, टर्न सुद्धा केला होता, बॉम्ब सुद्धा केला होता, ऑन साईडला विजयला मारायचा होता. इथे चेंडू एक संपलाय, तुम्ही रिप्लेमध्ये बघा. चेंडू पडला, त्याच्यानंतर तो थोडासा लेग ब्रेक झाला, वळला तो आणि कॅच सुटलाय. लक्षात घ्या, कॅच सुटलाय, कॅच उडाला होता एजला लागून आणि तो कॅच सुटतोय. चेंडू शिल्लक 4 धावा अवेत 12. सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी कोळीवाडा संघाला पुन्हा एकदा तयार. गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन लाफ केला, ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होता, लॉंगला 4 धावा मिळतील असं चित्र दिसतंय. गुड फिल्डिंग, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षकामार्फत चेंडूला त्या ठिकाणी अडवण्यात यश प्राप्त केले. त्या दरम्यान धावा पूर्ण झाल्या ते 2 आणि धावसंख्या पुढे सरकते ती आता आपण बघतोय ती 74 वर. 3 गेंदे, अभी भी 10 रनों की दरकार है. दिल थाम के दोस्त, पिक्चर ऑन है, टीवी ऑन रखिए. ये गेंद पर मैच का ऑन मता चलेगा, किसके ऊपर जाएगा, एकवीरा नायगांव या फिर इस मैदान पर वसई कोलीवाड़ा. बिग फाइट, बिग ब्रो आप देख रहे हैं. सर जी क्या कहना चाहेंगे आप? नहीं, बेहतरीन क्रिकेट है, कभी अप्स कभी डाउन. आहिस्ता 3 गेंदों में अभी भी 10 रनों की जरूरत. यावेळेला चेंडू लॉफ केलाय, जेल असणार का असा प्रश्न आहे या ठिकाणी. नाही, फिल्डरने चेंडू गॅदर केला, दुसरी धाव घातक असेल, फलंदाज धावबाद होतील असं चित्र दिसतंय. या ठिकाणी मिळणारे अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी, 9 धावांची गरज आहे. बघा, ती बाउंड्री जी अडवली होती त्याच्यामुळे फार मोठा फरक पडलाय. क्रिकेटमध्ये फिल्डिंगला किती महत्व आहे याचं उत्तम उदाहरण. विजय फार वेगाने धावा करत होता आणि त्याच विजयला थांबवणं आवश्यक होतं. स्टीवन आउट झालेत, विजय मात्र मैदान अजूनही आहेत. 8 चेंडूत 21 धावा. विजय 8 चेंडूत 21 या धावसंख्येवर खेळतोय. जयेश आता नवीन फलंदाज गेले. चेंडू शिल्लक 2 धावा अवेत 9. काय होणार? 2 चेंडूत 2 चौकार येणार, 2 चेंडूत 2 षटकार येणार का 1 षटकार 1 चौकार असं गणित असणार का गोलंदाज दोन्ही डॉट टाकणार, विकेट्स काढणार? भरपूर काही गोष्टी होऊ शकतात या ठिकाणी. माझ्याकडून आणि तुकाराम मांगेलाकडून दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. शोज अ गुड गेम इन द ग्राउंड. जहीर जी कुछ कहना चाहते हैं? सही कहा सर जी, 2 गेंदे और 9 रनों की दरकार है. ये गेंद बेहतरीन अंदाज में लक्ष्मण फेंक पाएंगे या विजय उस गेंद को सीमा रेखा दिखा पाएंगे? क्योंकि कहते हैं ना, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ाना चाहिए. इस मैदान पर हौसला होना चाहिए और लड़ना होगा. दोनों टीमों ने बेहतरीन खेल खेला है. तमाम जनताओं का दिल जीतने वाली बल्लेबाजी और गेंदबाजी का जलवा इस मैदान पर होता हुआ. और टीवी लाइव पे भी तमाम दर्शक हमें देख रहे, सुन रहे, वो तमाम दर्शकों का भी हार्दिक हार्दिक स्वागत है. नारंगी ग्राम सभा नारंगी की जाने से आप मुकाबला देख रहे. एकवीरा नायगांव बना वसई कोलीवाड़ा. बिग फाइट, बिग ब्रो या मुकाबला होता हुआ. येस सर, रौप्य महोत्सवचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी या मॅचच्या माध्यमातून अर्थपूर्ण या ठिकाणी मॅच बघायला मिळाले. फायनल आहे असं वाटतं आपल्याला. या ठिकाणी पुढचा चेंडू पडतोय, लेग ब्रेक विथ बॉम्ब्स, बीट होत आहेत, टर्न केला खूप सुंदर पद्धतीने. वॉटर डिलिव्हरी. अनिल कुंबळे असते तर तेही खुश झाले असते. चेंडू बघा कसा पडलाय, पडला, टर्न झाला फूटभर आणि विथ बॉम्ब्स. त्यामुळे 1 चेंडू शिल्लक आहे, 9 धावांची गरज. पहिल्या षटकातील पहिला चेंडूवर षटकार आला होता आणि त्याच्यानंतर किती ऍक्शन आणि किती एक्साइटमेंट या ठिकाणी बघायला मिळालंय. चेंडू शिल्लक आहेत 1, धावा हवेत 9. शुक्रिया सर जी. वाकई में कहते हैं ना, चाय में शक्कर और मैच में टक्कर ना हो तो मजा ही नहीं आएगा. एक बेहतरीन ये मुकाबला हमें देखने को मिलता हुआ. 1 गेंदे 9 की दरकार है, मगर कहते हैं ना, डीजे ऑपरेटर मिस्टेक वाला गाना बजाएगा वो चलेगा, गेंदबाज से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए. अतिशय सुंदर गोलंदाजी लक्ष्मण मार्फत. पहिला चेंडू षटकार मारल्यानंतर काय कमबॅक केलंय, लॉफ केलंय चेंडू. चेंडू चाललाय त्या ठिकाणी आपण बघतोय 6 धावांसाठी आणि या ठिकाणी 2 धावांनी सामना जिंकलेला आहे. चुका काय झाल्या मात्र सामना जरी जिंकला असला एकवीरा नायगावनी, मन जी आहेत ना, हृदय जे आहे ना, ते वसई कोलीवाडाने या ठिकाणी काही प्रमाणात जिंकले असं म्हणायला पाहिजे. मॅक्सवेल सारखे इनिंग खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी सातत्याने विजयने केला. विजय दिन अनंत चव्हाण यांनी मात्र मॅच फिनिश नाही करू शकले. दोन्ही संघातील